यांचं स्वागत करूया। मुलाखत चालू होण्यापूर्वी मुलाखती आपण इथं घेत असतो। कलावंतांच्या मुलाखती असतात, लेखकांच्या असतात, परिसंवाद असतात। या ग्रंथ महोत्सवात 4 दिवस अतिशय भरगच्च असे कार्यक्रम असतात। पण आजचा कार्यक्रम अशासाठी वेगळा आहे की मनोज दादांनी इतर साहित्य निर्मिती कितीही केली असली तरी आज आपण एका वेगळ्या कादंबरीविषयी इथं चर्चा करणार आहोत आणि त्या कादंबरीचं नाव आहे नदीष्ट। त्यांनी गोदावरी किंवा गोदामायवर ही कादंबरी लिहिली आहे। आपल्याकडे कृष्णामाई आहे। आपल्याला माहितीच आहे की आजूबाजूच्या काठाने असणारी छानशी मंदिरं आणि बहरलेला सगळा परिसर हा आपल्या साताऱ्याला सुद्धा लाभलेली देणगी आहे। म्हणजे कृष्णा नदीच्या काठानं जी काही मंदिरं आणि जी एक व्यवस्था निर्माण झाली आहे गोदामाई आपल्या कृष्णामाईला भेटायला आली आहे असं आपण म्हणूया। मनोज बोरगावकर यांची इतरही अनेक पुस्तकं आहेत। अव्यक्त अथक कहाणी सद्गुणांची काही पुस्तकं त्यांची विद्यापीठीय लेवलची आहेत। कोरा कागद निळी शाही नावाचा कविता संग्रह आहे। पण नदीष्ट यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे की अगदी कालच या कादंबरीचा गुजराती भाषेमध्ये अनुवाद झाला। आजपर्यंत कन्नड, हिंदी आणि गुजराती असा 3 भाषेत या कादंबरीचा अनुवाद झालाय आणि 3 भाषेमध्ये अनुवादाचं काम सुरू आहे। आत्ताची नदीष्टची 21वी आवृत्ती आहे। राष्ट्रभाषेचा राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्या 65 कादंबऱ्या निवडल्या जातात त्यामध्ये नदीष्टला तो पुरस्कार मिळालाय, जवळजवळ 5 लक्ष रुपयाचा। महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार किंवा इचलकरंजीचा पुरस्कार, महाकवी कालिदास पुरस्कार असे अनेक पुरस्कार खरं म्हणजे या कादंबरीला मिळाले। पण या कादंबरीचं वैशिष्ट्य काय आहे? जशा अनेक कादंबऱ्या आपण पहिल्या आधीपासूनच्या बघतो, काही कादंबऱ्यांचं किंवा काही पुस्तकांचं आयुष्य हे कधी 2 वर्षाचं कधी 5 वर्षाचं असतं, तोपर्यंतचा गाजावाजा होतो आणि नंतर आपण ते विसरून जातो। आणि काही कादंबऱ्या मात्र आपण वर्षानुवर्ष त्या कादंबऱ्यांबद्दल ऐकतो आहोत। आणि नदीष्टचं वेगळेपण ते आहे की नदीष्ट ही वर्षानुवर्ष वाचली जाणारी, ऐकली जाणारी आणि तिच्यावर चर्चा होणारी अशी कादंबरी आहे। आणि अशा कादंबरीमध्ये नेमकं काय आहे ही एक उत्सुकतेची गोष्ट आपल्या सगळ्यांना असेल की या कादंबरीवर बोलण्यासारखा विषय काय आहे। कादंबरी हा एक विस्तीर्ण पट आपल्या वाङ्मय प्रकारामध्ये सामावून घेत असते। एक कधी कधी 1000 पानाची पण असते, कधी 500 पानाची असते, कधी 300 पानाची असते आणि ती सगळ्या बहुतांश कवेत घेत असते कादंबरी। पण या कादंबरीचं वैशिष्ट्य काय आहे तर या कादंबरीमध्ये जरी पट मोठा असला तर या कादंबरीची नायिका आहे नदी। म्हणजे हे पुस्तक मनोज दादांनी लिहिले, त्यांना पोहण्याचं आणि त्या नदीबद्दल अतिशय प्रेम आहे, आकर्षण आहे आपण म्हणूया। कारण नुसतं प्रेम असणं आणि आकर्षण असणं हा वेगळा भाग असतो। या आकर्षणातून त्यांनी त्या नदीवर ज्यावेळी ते जातात, दिवसाचा बराच काळ ते त्या नदीवर घालवतात आणि त्यावेळी त्यांना जे भोवताली अनुभव आले त्या निमित्तानं, त्या अनुभवांचं या नदीमध्ये त्या कहाण्या आहेत सगळ्यांच्या, त्यामध्ये अनेक पात्र आहेत पण ती मोजकी आहेत। पण ज्यावेळी आपण त्या कादंबरीच्या पात्रांचा विचार करतो तर हे आपण कधीही न अनुभवलेलं विश्व आहे। म्हणजे आपण कल्पना करून कादंबऱ्या लिहितो, कथा लिहितो, पण ज्याला सत्याचा स्पर्श आहे किंवा जे सत्य आहे हे कल्पनेपेक्षा सुद्धा भयान असतं आणि ही सगळी पात्र आहेत ती सत्यातली पात्र आहेत, ते त्यांच्या नेहमीच्या संपर्कातली पात्र आहेत, काही नंतर तिथून निघून गेली। तर त्या सगळ्या पात्रांविषयी आज आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तृतीयपंथी म्हटल्यानंतर आपल्याला एक प्रकारचा तुसडेपणा आपल्या मनामध्ये निर्माण होतो। पण ही कादंबरी वाचल्यानंतर तुम्हाला एक वेगळं जग माहिती किंवा कालूभैया नावाचं यामध्ये एक पात्र आहे,
तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेतल्यावर एखादी अडाणी व्यक्ती सुद्धा किती प्रेम करते नदीवर, आणि नदीच्याच काठाकाठानं आपली सगळी संस्कृती बहरली आहे. म्हणजे विरक्ती आणि वीरता ह्या दोन्ही काठाकाठानं बहरलेल्या आहेत, आणि आपली एकूणच समृद्धी ही नदीमुळं आहे. तर त्या नदीला नायिका करून आपण एखादी कादंबरी लिहावी, आणि म्हणजे कादंबरी ही खूप मोठी पण होऊ शकली असती, पण ही कादंबरी आटोक्यातली आहे, आटोपशीर आहे. म्हणजे जी आपण हातात घेतल्यानंतर वाचेपर्यंत ठेवणार नाही, पण तेवढंच नाही तर ती वाचल्यानंतर ती तुमच्या मनामध्ये अनेक दिवस चिंतनाची प्रक्रिया चालू ठेवली, अशी ही कादंबरी आहे. तर मनोज दादा, आज आपण माझ्या विनंतीला मान देऊन आलात. मी त्यांना दादा म्हणते आणि ते मला बहीण मानतात. तर आज तुमचं या ग्रंथ महोत्सवात खूप स्वागत आहे. चिटणीस सर आपल्याबरोबर आहेत, माझ्यासमोर शिरीष आमचे कांबळे सर आहेत, निकम सर आहेत, छोत्री सर आहेत, राजेंद्र माने आहेत, वीणा लांडगे आहेत, माझे बंधू गावावरून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत, नितीन जाधव. आणि या सगळ्यांच्या समवेत मला आपल्याशी चर्चा करायला खूप आवडेल. माझा पहिला प्रश्न असा आहे की नदीला नायिका करून आणि तिचा भोवताल कवी घेऊन ही कादंबरी आपण साकारावी असं आपणास काय वाटलं, का वाटलं, आणि ही लेखन प्रेरणा काय होती? सगळ्यांना नमस्कार. या ग्रंथोत्सवाचे अध्यक्ष आदरणीय उदयराजे भोसले, मित्रांनो, आपण शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, याच्या इतकी श्रेष्ठ गोष्ट या जगामध्ये दुसरी कोणती असू शकत नाही असं मला वाटतं. या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय राजीव खांडेकर सर, प्रिंट मीडियातला आणि आता इलेक्ट्रॉनिक्स मीडियातला बाप माणूस, ज्यांनी माझ्या नदीष्टवर अपार प्रेम केलं, ते उद्घाटक. त्यानंतर चिटणीस सर, म्हणजे कॉमर्सच्या मुलांना माहीत असेल की सेक्रेटरियल प्रॅक्टिस नावाचा एक विषय अभ्यासक्रमाला असायचा, चिटणीसाची कार्यपद्धती. ती चिटणीसाची कार्यपद्धती काय असते हे मला अनुभवायला मिळालं. सकाळी 5ला मी आलो तर 5ला गाडी हजर नाही आला, हॉटेलमध्ये जागा नाही तर माणूस घरी घेऊन गेला. असे करते सुधारक चिटणीस सर, त्यांच्या पत्नी सुनीताताई. नदीष्टनं मला काय दिलं असा विचार जेव्हा मी करतो तेव्हा सुनीताताईची आठवण येते, आणि असं वाटतं की कांडासारखी निसर्गाशी जवळ असणारी हत्तींविषयीची ती कादंबरी कुमार फार मोठं ऐवज आहे तो. आणि तिच्याविषयी एवढंच म्हणेन की ताई, तू सुंदर असशील, ताई तू हुशार असशील, ताई तू दयाळू असशील, पण डू यू नो व्हॉट इज बेस्ट अबाउट यू? वी आर रिलेटेड. आपण बहीण भाऊ आहोत. त्यानंतर दयानंद आपले राजेंद्र माने सर, मला आजपर्यंत असं वाटत होतं की राजेंद्र माने सर फक्त उत्तम लेखक आहेत, पण सर मला आज संभ्रम पडला, तुम्ही अधिक उत्तम लेखक आहात का अधिक उत्तम माणूस आहात? या दोन संभ्रमात तुमच्या वहिनीसांनी आणि तुम्ही आज जे काही स्वागत केलं, त्यांचं स्वप्नील आला असेल, सकाळचा सहसंपादक जाधव सर, निकम सर, कांबळे सर, लांडगे सर, संदीप श्रोती सर. आणि आता तुम्ही म्हणाल की नावं घ्यायची काय गरज होती? काही गरज होती का? पण मित्रांनो, इथूनच माझं आणि नदीचं नातं सुरू होतं. ज्याचं ड्यू आपण त्याला दिलं की ही कायनात आपलं ड्यू आपल्याला देत असतं. समीकरणं इतकी सरळ साधी सोपी असतात. आणि नदी वाचायची असते, नदी बोलत असते, नदी जिवंत असते, निसर्ग वाचायचा असतो. ताईने विचारलं, तुम्ही कसं शिकलात? तुम्हाला हे कळालं कसं, उमगलं कसं? यासाठी मला माझ्या बालपणात जावं लागेल. चिटणीस सर, माझं लहानपण खेड्यात गेलं, अशा खेड्यात की तिथं 3-3 दिवस वीज सुद्धा येत नसेल, पण त्याचा मला कधी न्यूनगंड वाटला नाही. उलट मी आज या इवल्याशा मकामवर जो उभा आहे तो ग्रामीण भागात राहिलो म्हणून. आणि तिथं मला निसर्ग वाचायचा असतो हे कॉन्शियसली सबकॉन्शियसली शिकवल्या गेलं. फुलबा नावाचा आमच्या मुलांचा एक म्होरक्या होता. त्यांनी मला पहिल्यांदा निसर्ग वाचायचा असतो याचं बाळकडू दिलं. तो मधमाशाचं पोळं मोठं हुकमी उठवायचा. आता मधमाशाचं पोळं तुम्ही मी प्रत्येकाने पाहिलेल्या निसर्गातली सरळ साधी सोपी घटना. पण फुलबा आणि आम्ही 3-4 दिवस त्या मधमाशाच्या पोळ्याचा मुआयना करायचो. फुलबा सांगायचा, बाबांनो, मधमाशा नुसता मध गोळा करत नाहीत, मध गोळा बी करतात आणि हरीनं मांडून बी ठेवतात. त्यातली एक माशी जरी चुकली तरी अवघ्या मधमाशाच्या पोळ्याचा अवकाश खाली येतो. निसर्गातली सरळ साधी सोपी घटना
पण ती मला शिकवून गेली की आपल्यापेक्षा कमी अवयव असलेली, आपल्यापेक्षा कमी बुद्धी असलेली मधमाशी जर इतकी शिस्तीत वागत असेल तर आपण जगताना शिस्तीत का नाही वागलं पाहिजे. म्हणजे साधी छोटी घटना आहे बघा, म्हणजे निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो. तुम्ही जाई जुईचं फुल कधी वेलीवरून पडताना पाहिलंय का? पाहिलं नसेल तर पहा, ते स्वतःशीच गोल 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 गिरक्या घेत खाली पडतं, जणू त्याला गुरुत्वाकर्षणाचे नियम लागू नाहीत की काय असं वाटावं. पण ते फूल तुम्हाला सांगत असतो, बाबांनो हलके राहा, खाली पडलात तरी अलगद खाली पडाल, त्या पडण्याची इजा होणार नाही. आणि अहम आणि इगोच्या ओझ्याने जड झालात की धपकन खाली पडाल आणि त्या पडण्याची इजा होईल. काय साधी घटना आणि काय सांगत असते. आपण फूल तोडतो आणि देवाला वाहतो, माझाही देवावर विश्वास आहे. पण मला कधी कधी असं वाटतं की ते फूल तोडून देवाला वाहण्यापेक्षा ज्या झाडावर ते फूल आहे सर, त्या फुलावरून हात फिरवावा आणि आपल्याला हव्या त्या देवाचं नाव घ्यावं आणि त्याला अर्पण करून टाकावं. एकच फूल झाडावरही आधारित राहील, देवावरही व्हायला जाईल आणि किती सुंदर प्रकारे निसर्ग काय काय सांगत असतो. मग हे हुलबानं शिकवलं सुरुवातीला, आणि मग हुलबाचं सुटलेलं बोट जिम कार्बेटने पकडलं. कोण होता जिम कार्बेट? शिकारी होता का? येस, ऑफकोर्स शिकारी होता. ताईच्या स्टॉलमध्ये त्याची पुस्तकं जरूर वाचा. तो शिकारी लेखक होता का? येस, ऑफकोर्स तो शिकारी लेखक होता. पण त्याहीपेक्षा जास्त अनवाणी पायानं जंगलात 25-25 मैल पायपीट करणारा, झाडांची, पानांची, फुलांची, वाघाची, प्राण्यांची भाषा समजून घेणारा तो सच्चा आदिवासी होता. त्याच्या जीवनातला एक मी प्रसंग सांगतो. म्हणजे हुलबाचं बोट सुटलं लहानपणी, वयाच्या 14-15 वर्षी ते बोट जिम कार्बेटने पकडलं आणि माझी निसर्ग वाचायची बाराखडी अशी पुढे पुढे जात गेली. त्या जिम कार्बेटच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. त्याचा कुत्रा होता रॉबिन नावाचा, आणि त्या दोघांनी अनेक जिकिरीच्या प्रसंगामध्ये एकमेकांना मदत केलेली असते शिकारीच्या वेळी. एकदा आणि एकदाच नरभक्षक वाघ समोर आल्यानंतर हा रॉबिन नावाचा कुत्रा पळून जातो आणि झटापट संपल्यानंतर तो नरभक्षक वाघ जिम कार्बेटने मारल्यानंतर तो पुन्हा झुडपाडून पळत येतो, जिमचे पाय चाटायला लागतो, ऊ करत त्याची माफी मागायला लागतो. जिम कार्बेट त्याला उचलतो, तो पुन्हा जिमच्या गालाची पापी घ्यायला लागतो आणि आपल्या आपल्या परीने जिम कार्बेटची माफी मागायला लागतो. जिम कार्बेट त्याला म्हणतो, हे बघ रॉबिन, आजपर्यंत अनेक जिकिरीच्या प्रसंगात तू आणि मी एकमेकांना साथ दिलेली आहे. आज पहिल्यांदाच तू पळून गेलास, पण लक्षात ठेव, तू पळून गेलास हे तूही कोणाला सांगायचं नाही कांबळे सर, आणि मीही कोणाला सांगणार नाही. आणि तो आपल्या पुस्तकात लिहून ठेवतो की रॉबिन आता मरणासन्न झालाय, माझ्या पायाशी बसलाय, त्याचा प्राण केव्हाही जाऊ शकतो, पण तो एकदा पळून गेला होता हे वाचकांना सांगायचं. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, ना हरकत प्रमाणपत्र मी रॉबिन कडून घेतलंय. कुत्र्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं असतं असा विचार तरी आपण आयुष्यात केलाय काय? आणि नदी माझ्या अंगात उतरत गेली. तुम्हाला साधा प्रसंग सांगतो. एकदा मी नदीवर गेलो होतो पहाटेच्या वेळी. तुम्ही लहानपणापासून प्रत्येक जण ऐकत आलेला आहे की मोर फार ऐकदार चालतो, मोराची चाल फार ऐकदार असते. पण ती चाल ऐकदार का असते याचा विचार कधी केलाय का? म्हणजे कसली रहस्य निसर्गामध्ये आहेत. एक दिवशी मी पहाटे नदीवर गेलो होतो आणि भुरभुरभर पाऊस पडून गेला होता आणि वाळूवर मोर पावलांचे ठसे उमटले होते, असे बारीक बारीक बारीक. मग मी त्या ठशांचा पाठलाग करायला लागलो. हळूहळू मी रांगत रांगत रेखत रेखत त्या मोर पावलांच्या ठशांचा पाठलाग करायला लागलो. सर, माझी चाहूल लागली की मोर वेगाने जायचे, पुन्हा सावकाश जायचे. माझी चाहूल लागली की वेगाने जायचे, पुन्हा मी सावकाश जायचे. आणि असं रांगता रांगता रेखता रेखता मी काडी उचलली आणि त्या मोर पावलाच्या ठशांमधलं अंतर मोजायला लागलो. ही काडी मी उचलली ती जिम कार्बेटमुळे, ही काडी मी उचलली ती हुलबामुळे. कुठेतरी सबकॉन्शियस लेवलवर ते परिणाम होते आणि मी 1 किलोमीटर पर्यंत त्या पावलांमधलं अंतर मोजत त्यांचा पाठलाग करायला लागलो. त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की मोराची चाल ऐटदार का असते, मोर वेगाने चालवत का सावकाश चालवत त्यांच्या पावलामधलं अंतर बदलत नाही अजिबात. ऊन पाऊस थंडी वारा काही असो, नेमानं पाय टाकले मोरासारखे की जगण्याला कशी ऐट येते पोरा, अशा ओळी माझ्यासमोर साक्षात झाल्या. मुलं असतील इथं, आपण त्रास झाला दुःख झाला की आपले खांदे पडतात आणि लगेच काही चांगलं झालं की आपण ताठ होतो. असं नका करू. तुमची चाल जर ऐटदार व्हायची असेल तर उन्हाची थंडीची पावसाची तमानं बाळगता आपल्या पावलातलं अंतर बदलू देऊ नका. मला तुम्ही आता जे सांगितलं ते महत्वाचं एवढं जे वाटलं की इथं कुंभार म्हणून SPO आलं
आणि एक संध्या चौगुलेंचं पुस्तक आम्ही करत होतो आणि त्यांचा लेख आम्ही मागवला होता. तर त्याचा लेख वाचताना माझ्या लक्षात आलं की निसर्ग किती महत्वाचा आहे. तर गडचिरोलीच्या भागामध्ये एक इंग्रज अधिकारी वन बघायला येणार होते म्हणून कुंभार त्या ठिकाणी होते आणि त्या कुंभारांना सांगितलं होतं की ते आले की त्यांना पूर्ण सिक्युरिटी द्या आणि संपूर्ण जंगलामध्ये त्यांना जिथे जायचं तिथे फिरवा. तर ते इंग्रज जो माणूस आलेला होता आपला मुलाला घेऊन आलेला होता त्यांच्यापुरते फिरत होते. तर त्या व्यक्तीचे वडील त्या कालावधीमध्ये इंग्रज अधिकारी म्हणून फॉरेस्ट अधिकारी म्हणून होते. तर ते घर हुडकत ते गेले. ते पडलेलं असं छप्पर होतं, शेजारीच नवीन एक घर बांधण्यात आलं होतं आणि कुंभार बघत होते. तेवढ्यात ही साधारणपणे 60-65 वर्षाची व्यक्ती पळत सुटली आणि ते पळत सुटली तर त्यांनी काय केलं असावं, तर समोर गेले आणि एका झाडाला मिठी मारली जे झाड त्यांच्या हातामध्ये सुद्धा येऊ शकत नव्हतं आणि त्यांनी सांगितलं हे झाड माझ्या वडिलांनी लावलं. आणि मी आलो होतो ते वडिलांच्या आठवणी इकडे आलेलो. निसर्ग काय असतो बघा, हे निसर्गामध्ये झाड वर्षानुवर्षी टिकतं आणि एखादी इंग्लंडमधली व्यक्ती आपल्या वडिलांच्यासाठी तिथे येते, तो परिसर बघते आणि त्याला लहानपणाची आठवण येतात. त्यामुळे इथं असणारी इंग्रज माणसं जी होती दुसऱ्या पिढीतली शिकलेली ती कायम भारतामध्ये येण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यासाठी विचार करतात. मला नदीष्ट मी पूर्ण वाचलेली नाही, म्हणजे मला कालच मिळाली, पण मी वाचतानाच पहिल्यांदा जे उदाहरण त्यातलं बघितलं ते मला अतिशय भावलं. एवढ्यासाठी की माकड हे जेव्हा झाडावर जातं तेव्हा आपली तर भूक भागवतच, परंतु ते झाड हलवून फळं असतील चिंचा असतील ते खाली पाडत असतं आणि विशेषतः आपल्या बाकीच्या बांधवांसाठी, बाकीच्या म्हणजे माकडांसाठी नाही पण बाकी आपण जेव्हा माकडं झाडावर उड्या मारतात नाचतात आपल्याला वाटतं त्यांच्या माकड चेष्टा आहेत, तर त्यांच्या माकड चेष्टा नसतात. झाडावरचा मेवा बाकीच्या प्राण्यांना मिळावा म्हणून त्यांची सामाजिक बांधिलकीसारखी प्राणिजिक बांधिलकी असते. तर हे जे आहे ना हे तुम्हाला महत्वाचं, म्हणजे मला तरी नदीष्ट कादंबरी वाचताना लक्षात आलं की हे थोडंसं आत्मचरित्र पण आहे तुम्ही. म्हणजे कादंबरी आहे, कादंबरी फॉर्मच असा आहे की ज्याच्यामध्ये सगळंच आहे. नाटक येतं, कविता येते, आपलं येतं, एखाद्या माणसावर टीका करत असताना कादंबरीमध्ये करू शकतो. ते एकेकाळ आनंद यादवानी केली ती थोडक्यात म्हणजे, परंतु ते तुकारामांच्या संदर्भात असल्यामुळे त्यांना ते संमेलनाच्या अध्यक्षपदावर पण बसता आलं नाही. पण मला आठवतं एकच गोष्ट महत्वाची मी सांगेल की मला त्यातनं तुमची निसर्गातली गुपितं लक्षात येईल. रणथंबोरमध्ये मी गेलो होतो आणि तिथं मी एक ठरवलं की आम्हाला वाघ दाखव, तुला हे 2000 रुपये देत. त्यांनी जी गाडी पळवली आम्हाला वाघ मात्र दाखवला. पण तो येताना गाईड सांगत होता की जेव्हा वाघीण असते, वाघिणीचा जो मुलगा होतो बछडा असतो तो जास्तीत जास्त 4 वर्षच तो आईला ओळखत असतो. नंतरच्या कालावधीमध्ये एखाद वेळेस त्यांचे संबंध पण येतात, आई पण विसरून जातो. ती निसर्गातले वेगवेगळे गुपित आहेत. तर ही गुपित या नदीष्ट ह्या कादंबरीमध्ये विशेषतः आहे. आणि तुम्ही जे म्हटलं ते मला महत्वाचा एक विषय वाटला की नदी ही मला वाटतं की आपण म्हणतो की नदीला असं म्हणत नाही आपण या धर्माची या जातीची असं अजिबात म्हणत नाही. हा एक जागतिक पैलू मला त्याच्यामध्ये वाटतो. तर त्या संदर्भामध्ये माकडांचा तुम्ही जो उल्लेख केलात ना तर त्याचा जो प्रसंग आहे तो आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. मित्रांनो, म्हणजे माकडांनी अशा प्रकारे पहिल्यांदा चिंचा पाडल्या हरणांसाठी. मी भारावून गेलो आणि मला असं वाटायचं की हो आपण माकडांचे वंशजच बरं का, आपण परोपकारी आहोत म्हणजे माकडांचे वंशज आहोत असा माझा समज रूढ झाला. आणि एक दिवस भुकेसाठी त्याच माकडांनी हरणाच्या पाडसाला उचलून झाडावर नेलं आणि मी पाहिलं रक्ताची रेख. आता अनेक प्रश्न आहेत ताई की माकडं हरणं खातात का, माकडं हरणं खातात का हे मी सिद्ध करून दाखवू शकत नाही किंवा माकडं हरणं खात नाहीत हे कोणीही सिद्ध करून दाखवू शकत नाही. आणि विपरीत परिस्थितीत माणसं काय आणि प्राणी काय कसेही वागत असतात. हिमालयामध्ये जेव्हा आपले सैन्य काही सैनिक मेले होते
तेव्हा त्यांच्या साथीदारांनी आपल्या सैनिकांचं मांस काढून खाल्लेलं होतं. विपरीत परिस्थितीमध्ये जंगल, निसर्ग माणूस कसाही वागू शकतो. आणि मग मला वाटलं की आपण खरोखरच माकडांचे वंशज आहोत, की आपण काही दिलं तर त्याचा मोबदला सूत समेत वसूल करायचा असतो. आपण चिंचा दिल्या, त्या बदल्यात पाडस घेतलं. आणि माणसं सुद्धा एखाद्याला जर काही देत असतील इवलंसं तर त्याच्याबरोबर म्हणजे सूत समेत वसूल करतात. ज्यावेळी मी दादांशी या विषयावर बोलले होते, माकडांचा जो प्रसंग होता की चिंचा तर ते देतच होते, पण नंतर एक माकडाचं हरणाचं पाडस त्यांनी उचलून नेलं आणि ते माकडाने खाल्लं. पण त्यांनी सांगितलेली गोष्ट अशी होती की त्यानंतर ती चिंच कधीच फुलली नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाला सुद्धा जी संवेदना नाही ती त्या झाडांना होती. तर आपल्या इथे घडलेला जो प्रसंग आहे म्हणजे तो इतका हृदयद्रावक, त्यानंतर चिंचेला फुलावं असं वाटलं नाही. म्हणजे जे चिंचेचं झाड आम्हाला 20-25 जणांना वर्षभराच्या चिंचेची बेगमी करायचं सर, निकम सर, तो चिंच नंतरचे 15 वर्ष फुललाच नाही. म्हणजे जखम किती खोलवर उतरली. मी आपला स्वतःला सेन्सिटिव्ह म्हणतो, त्याच्यावर कादंबरी लिहिली, प्रसंग लिहिला, बाजूला झालो, पण चिंच फुललाच नाही त्यानंतर 15-20 वर्ष. याला म्हणतात निसर्गाची असलेली सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता. आणि त्याच्या कणभर जरी ती आपल्यात आली ना तर या जगाचं सोनं होईल. म्हणूनच बरं का गोविंद तळवळकर कायम म्हणायचे की जपानने भारत देशाची माफी मागितली पाहिजे, जपान देशाने. त्याचं कारणच असं होतं की दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानच्या सैनिकांनी भूक लागली म्हणून, पर्याय नव्हता म्हणून आपल्या सैनिकांचे मांस सुद्धा खाल्लेलं आहे. हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आपण वाचून जे आहे ना, नदीशुद्धाची कादंबरी असेल, इतिहास असेल, हे आपण यासाठी वाचलं पाहिजे की आपल्यालाही माहिती आवश्यक आहे. थोडक्यात मला दुसरा एक मला तुम्हाला मुद्दाम असा प्रश्न विचारत होता की हे नदीष्ट जे कादंबरी आहे, तुम्ही सांगितलं 20 आवृत्ती आतापर्यंत झालेल्या आहेत, परंतु हे होत असताना जगातल्या काही नद्यांच्या संदर्भामध्ये काही असं तुम्ही जसं त्यांनी म्हटलं तसं आम्हाला नदीपेक्षा माहिती आहे की कर्नाटकामधली माणसं महाबळेश्वरला काय येतात, उगम तिथं आहे. कावेरीच्या सुद्धा उपमाच्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. तर मला नदीष्ट लिहिताना आपण काही बाकीच्या नद्यांचा सुद्धा अभ्यास काय केला होता का, तर मला प्रश्न. मी नदीष्ट लिहिताना केला नाही, पण नदीष्टबद्दल मी असं सांगू शकतो की जगातल्या कुठल्याही नदीच्या काठावर ही गोष्ट घडू शकते, होऊ शकते. मी नंतर काश्मीरमध्ये, कर्नाटकमध्ये, केरळमध्ये, इव्हन नर्मदामाई सुद्धा, नर्मदामाई खूप उग्र आहे, आमची गोदामाई शांत आहे, पण ती उग्र गोदामाई नर्मदामाई सुद्धा मी पोहून पार केलेली आहे. आणि आता सिक्वेलमध्ये मी काही प्रयोग करतो आहे, काही गोष्टी माझ्या चालू आहेत. तो सिक्वेल केव्हा येईल काय मला माहीत नाही, पण माझे प्रयोग चालू आहेत. तुम्ही खेड्यातून नांदेडमध्ये आलात, मग तुमचं शिक्षण आणि तो पुढचा काळ त्या नांदेडमध्ये गेला आणि तुम्ही गोदामाईच्या सहवासात आलात. तर हे जे नदीचं आकर्षण होतं त्यात तुम्हाला दादाराव भेटले. तर दादाराव हे काय प्रकरण आहे? फार छान प्रश्न विचारलाच ताई. काही माझी एकदा लिंक लागते. आता एकदा लिंक लागली की मी पूर्ण त्या ट्रान्समध्ये जातो, 20 वर्ष ट्रान्समध्ये. म्हणजे मी तो भाग काळ जगत असतो मानेसर. म्हणजे मला असं वाटतं की मी आत्ताही तिथंच आहे. दादाराव माझ्या अवतीभोवती आहेत. दादारावने मला पोहायला शिकवलं. एवढंच नाही तर पुरात कसं पोहायचं असतं या ट्रिक्स त्यांनी मला सांगितल्या. माझे ते उस्ताद होते. नदीवर अनेक माणसं यायची, पण मी या माणसाच्या प्रेमात पडलो. त्याचं कारण सुद्धा फार सुंदर आहे की म्हणजे एकदा पोरं अशी ओरडत होती, वाऱ्या वाऱ्या सूट तुझी माय मेली उठ असं गाणं म्हणत होती पोरं. आणि दादाराव चिडले एकदम. दादारावला तोपर्यंत मी चिडलेलं पाहिलं नव्हतं. दादाराव चिडून म्हणाले, अरे वाऱ्याला सुट दे, पण वाऱ्याच्या मायाला का मारता? दादाराव पोरं आहेत, खेळत आहेत, त्यांची ती भिंगरी फिरत नाहीये म्हणून ते ओरडतात. मग ते एकदम सुन्न झालं आणि त्यांनी एक धारोष्ण कहाणी सांगितली मला. ते म्हणाले की माझ्या लहानपणी माझी माय मेली. मी तहानं लेकरू होतो. मायला भितडाला चिटकून ठेवलेलं, टेकून ठेवलेलं. मी भुके पायी रडायला लागलो. एक शानी सुरती बायजाबाई म्हणाली की लेकराला मायच्या थानाला सुटवा की मायची बी काही आशा राहिली असेल. आणि लोकांनी, तिथल्या बाईनी मला मायच्या थानाला सुटवलं. आणि काय सांगू तुम्हाला, मेलेल्या मायच्या थानातून दुधाच्या चिळकांड्या निघाल्या. त्या धारोष्ण कहाणीत मी भिजून गेलो. तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही कसं काय सांगू शकता, तुम्ही डॉक्टर आहात. सर ही कहाणी ऐकल्यानंतर दादारावकडून मी जवळपास 6 महिने खेडोपाडी मित्रांना सांगून ठेवलं होतं की एखादी गाय किंवा म्हैस मेली असेल 2-3 तासात तर मला बोलवा. तिच्या आचळातून दूध निघतं का? आणि जेव्हा असे 2-3 प्रयोग यशस्वी झाले तेव्हाच मग मी ते लिहून ठेवलं. म्हणजे इतकी सत्यता तपासून या गोष्टी केलेल्या आहेत.
ह्या दादाराव यांनी मला नदी शिकवली. आणि एक दिवस इथं नांदेडचं किंवा आसपासचं कोणी असेल तर तिथं काळेश्वर नावाचा एक डोहा आहे, जो अनेक मृत्यूच्या कहाण्या घेऊन व्हायचा त्या काळामध्ये. आणि मला एके दिवशी कोजागिरीच्या रात्री असं वाटलं की कोजागिरीच्या रात्री गच्चीवर बसून दूध पिण्यापेक्षा नदीत चांदणं कसं उतरता येतं. म्हणून रात्री 11:30 वाजता मी माझी मोटरसायकल घेऊन काळेश्वरला गेलो. मंदिराच्या मागे मोटरसायकल ठेवली. माझी बायको गौरी माहेरी गेली असल्यामुळे तेव्हा काही अडचण नव्हती. आणि त्या डोहात उतरलो. त्यावेळी तिथं मासे पकडत नसत, मासे. त्यामुळे एवढे मासे झाले होते. मी पोहत पोहत अर्ध्या नदीत गेलो. मासे असे शरीराला लागत होते. आणि अर्ध्या नदीत गेल्यानंतर त्या कोजागिरीच्या रात्री मी असा उताळा पडलो. काय सांगू तुम्हाला, मला कळत नव्हतं की नदी ते शुभ्र धवल चांदणा पिऊन आपली युगानुयुगाची पाप धुते जी आपणच तिच्यात बुडवलेली आहेत, का ते शुभ्र धवल चांदणं नदी पिऊन आपली युगानुयुगाची तहान भागवते. काहीच कळत नव्हतं. अलौकिक असं दृश्य. तुम्ही जस्ट इमॅजिन करा, मी असा उताळा पडलोय, माझ्या खाली नदी अंथरलेली आहे आणि वरती चांदणं, शुभ्र धवल चांदणं पांघरलेलं, अलौकिक. ताई, त्या दिवशी मला पहिल्यांदा असं वाटलं, आपणच नदीत उतरत नाही तर कधी कधी नदी पण आपल्यात उतरलेली असते. आणि पुन्हा सांगतो मित्रांनो, आपले अवकाश, आपलं दामन फार छोटं असतं. ते अलौकिक फार काळ आपल्याला आपल्यासोबत ठेवून घेत नाही, ते लगेच आपल्याला बाहेर फेकून देतं. 3-4 मिनिटामध्ये त्या अलौकिकानं मला बाहेर फेकलं. मी बाहेर आलो. मला इम्रोजच्या ओळी आठवल्या. इम्रोज काय म्हणतो, गंगा जिस्म धोती है सोच नहीं, पाप सोच करती है जिस्म नहीं. गंगा जिस्म धोती है सोच नहीं, पाप सोच करती है जिस्म नहीं. या ओळी मला आठवल्या. आणि मी पोहत पोहत परत आलो. आणि माझ्या डोक्यात एकच की आता दादारावला, आपल्या उस्तादाला त्यांच्या स्टाईलमध्ये सांगायचं, बाबा रे, मजाक समजावं लागत दादाराव, मी बी तुमच्या शागीर्द हाव, मी 11:30च्या रात्री काळेश्वरचा डोह पाहून पार केलेला माणूस हाव, वगैरे 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 त्यांच्या स्टाईलने. 2 दिवसांनी दादाराव मला भेटले. आणि मी आपली खुशारकी मोठ्या स्टाईलमध्ये त्यांना सांगितली, हां असं केलं आम्ही, वगैरे वगैरे वगैरे. ते खिन्न हसले. न शाबासकीची थाप होती, न काही कौतुकाची पाठीवर थाप होती, ना काही नजरेमध्ये कौतुक होतं. ते एवढंच म्हणाले, बापू, रात्रीच्या नदीत उतरायचं नसते रे, नदी झोपलेली राहते. ताई, काही वाक्य इन द लाईन वाचायचे असतात, काही वाक्य इन बिटवीन द लाईन वाचायचे असतात, तर काही वाक्य बियॉन्ड द लाईन वाचायचे असतात. दादारावचं हे वाक्य बियॉन्ड द लाईन वाचायचं होतं की रात्रीच्या नदी झोपलेली असते, याचा अर्थ त्या नदीतले जीव जंतूंची भावसमाधी चालू असते आणि त्या भावसमाधीला डिस्टर्ब करण्याचा कोणताही अधिकार तुला नाही. आणि त्या दिवशी माझ्या मनामध्ये ज्या वाक्याने मी नदीष्ट पूर्ण केलेली आहे की येस, शी इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर मी, नदी माझ्यासाठी जिती जागती आहे, त्या दिवशी मला ते माझ्या मनामध्ये बिंबवलं गेलं. या अर्थाने दादाराव हा माझा नदीष्टचा उस्ताद आहे. यालाच अनुषंगाने एक प्रश्न विचारते की वर्जिन वाळू हा काय प्रकार आहे? कारण हा शब्दप्रयोगच आम्ही पहिल्यांदा वाचला की वर्जिन वाळू असते आणि तीही नदीमध्ये, किंवा अशी एखादी जागा असते की त्यामध्ये वर्जिन वाळू असते. तो एक प्रसंग आम्हाला, आणि तुमचं आवडतं वाक्य काय त्यातलं? फार अंगावर काटे येण्यासारखा प्रसंग आहे. आणि सर, पहिल्यांदा मी जेव्हा तो म्हणजे बामणवाड नावाचं एक पात्र आहे त्याच्यामध्ये, बामणवाड नावाचं, आणि तो सकाळी नदीवर यायचा पहाटे, आणि त्याच्या थर्माकोलची किश्ती म्हणायचा, तो कष्टीला किश्ती म्हणायचा. त्या किश्तीवर तो इकडून त्याची किश्ती सोडायचा आणि मी इकडून माझा देह सोडायचा, आणि आम्ही पलीकडच्या काठावर जाऊन मग तो सांगायचा, आज बाम मिळाला, कतला मिळाला, हे मिळालं. आणि ती किश्ती पाण्यात सोडताना तो असा पुकारा करायचा, छनोछनी करावा हाची विचार, ऐसे घात करी काळ सावधान, असं म्हणायचा. आणि मग तिकडं मला बरं वाटायचं, बामणवाड सकाळी भेटला की न जाणो डॉक्टर साहेब आपण वाहून गेलो तर घरी कोणीतरी खबर देईल आपण वाहून गेल्याची. म्हणजे माणसं काय, म्हणजे मेल्यावर तू गेल्याची खबर दिली काय न दिली काय, काय फरक पडतो रे, पण कसं वाटतं नाही खबर देईल म्हणून. आणि मग आम्ही गप्पा मारायचो आणि तो मासे विकायला आणि मी दिवस विकायला निघून जायचो. मग त्याच्या ताता हा मुसाफिरी करायचा नदीवर, आणि त्यांनी त्याला सांगितलं होतं म्हणे की तुझ्या बापाला, तुझ्या मायला तू म्हणजे लेकरूच होत नव्हतं, म्हणून मी अंजान जागेवरची वाळू आणून दिली आणि त्याचं पाणी पिल्यानंतर तू जन्माला आलास. डॉक्टर साहेब, मला कुठलाही मिथ पसरवायचा नाही. मला त्यातल्या त्या मिथपेक्षा त्यातला पराक्रम खूप आवडला की नदीच्या अशा कुठल्या तरी जागेवर जायचं की जिथं कोणी गेलेलंच नाही आणि आपण तिथली वाळू आणायचं. तर ती गेलेली नाही अशी जागा असू शकत नाही, पण आपले आपले समज. आणि
आणखीन एक सांगतो, जर कोणी इथे होमिओपॅथी डॉक्टर असेल तर, की होमिओपॅथीमध्ये सिलिका नावाचं एक औषध आहे जे वाळूपासून बनतं आणि असं म्हणतात त्या सिलिका औषधाबद्दल जिथं सर्जनचा नाईफ जात नाही तिथपर्यंत ते औषध पोचतं असं म्हणतात होमिओपॅथी डॉक्टर्स. काय सांगावं, त्या वाळूमध्ये असे काही गुणधर्म असतील की ती प्यायल्यामुळे संतती राहिली असेल. माझा दावा नाही, मला काही मीठ पसरायचं नाही अंधश्रद्धा, पण ते मग मी तो जेव्हा प्रत्यक्ष केला ना, तर जेव्हा मी परत आलो सर, तर मी जिवंत होतो का मृत, जवळपास 7-8 तास मी नदीमध्ये होतो. 6-7 किलोमीटरचा पट्टा मी पार केला होता. 30-40 डुबक्या खाली मारल्या होत्या ती वाळू आणण्यासाठी. आणि नंतर सर पुन्हा कादंबरी लिहिताना ती सगळी प्रक्रिया आपण चुकू नये म्हणून पुन्हा 2 वेळा ते प्रयोग मी केले आणि मग लिहिलं. आणि हा बामणवाड ज्याचं पोट पाणी होतं मासे पकडण्यावर, तो 2 दिवस गायब झाला, 2 महिने गायब झाला. मी दिवसाचे सगळे काळ नदीवर गेलो, दिवसाचे आणि रात्रीचे, पण बामणवाड भेटलाच नाही. म्हणजे ज्याच्या कुटुंबाचं पोट पाणी आहे याच्यावर, तो भेटत नाही. मग 2 महिन्याने तुम्हाला पलीकडच्या किनाऱ्यावर थर्माकोलच्या कष्टीवर असा लंबेलाट पडलेला दिसला. मी हात मारत 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 गेलो, म्हणलं काय बामणवाड, छनोछनी मास्यानी काळ संपत चाललाय की कुठं काय तुम्ही. तो असा खंगून खंगून गेला होता. मग तो उठून बसला त्या कष्टीवर आणि धाय मोकळून रडायला लागला. माठ झिरपावा तसा झिरपायला लागला, माठ झिरपतो ना उन्हाळ्यामध्ये तसा झिरपायला लागला. आणि म्हणाला काय सांगू बापू, 2 महिन्यापूर्वी सांच्या पारी एक चांगल्या घरातली बाई आली नदीवर अंघोळ धुवायला. मानेसर शब्द बघा, आपण अंघोळ करतो ते अंघोळ धुतात, अंघोळ धुवायला. मी म्हणलं मी तिला सांच्या पारी येत जाऊ नको, पोरं टोरं चांगले नाहीत. मी असं म्हणायला आणि बेश्रमातून 5-6 पोरं यायला आणि तिला ओढायला एकच गाठ पडली की हो. मी आधी जीवाच्या भीतीनं गपगार बसलो. अर्ध्या घंट्यानं अंगभर विस्कटलेली ती बाई माझ्यामोर आली की हो. आणि त्या दिवशी धाय मोकळून रडली. आणि त्याच्यानंतरचं वाक्य आहे का मानेसर, प्रतिभावंत कलावंताला सुद्धा हे वाक्य सुचणार नाही. त्यानंतर तो म्हणाला की अंगभर विस्कटलेली ती बाई माझ्यामोर धाय मोकळून रडली की हो. त्या दिवशी तिच्या डोळ्यातल्या पाण्यापरीस नदीचं पाणी मला कमजोर वाटलं. आणि मग मला वाटलं की आज आये दिन आपण बलात्काराच्या आणि मग ते सगळं मी परतायला लागलो. असे माझ्या खस पावलांचे आवाज मला ऐकू येऊ लागले बामणवाडची ती कहाणी ऐकल्यानंतर. आणि माझ्या मनात विचार आला की घरी गेल्यानंतर त्या बलात्कार झालेल्या बाईला नवऱ्याकडून पुन्हा त्याच खेळात रम्मान व्हावं लागलं असेल तर तिला कोणता बलात्कार अधिक असह्य वाटला असेल. नदीवर अनजान लोकांनी केलेला का नवऱ्याने केलेला. सांगायचं तात्पर्य हे, अजूनही आम्ही पुरुषांनी आईला, बहिणीला, काकूला, मामीला, मैत्रिणीला, बायकोला असा विश्वासाचा खांदा देऊ शकलो नाही की तिने आमच्या खांद्यावर डोकं ठेवून सांगावं की माझ्यावर बलात्कार झालाय. ती गप्प बसते, बोबाटा होत नाही आणि बलात्कारांचं भागतं. पण बामणवाडची प्रतिक्रिया मला फार मोलाची वाटते की एक बलात्कार पाहिल्यानंतर स्त्री सुद्धा बाई माणूसच आहे, नदी सुद्धा बाई माणूसच आहे आणि बाई माणसावर अत्याचार होताना मी काही म्हणता काही केलं नाही म्हणून हा माणूस 2 महिने मासे पकडायला येतात नाही. ही घटना सुद्धा फार आशादायी आहे. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की नदीष्ट बऱ्याच जणांनी वाचली असेल नसेल, पण ते जे प्रसंग आहेत नदीष्टमधले, नदीष्टची मी अक्षरशः पारायण केली. म्हणजे इतक्या वर्षात मी या साहित्य क्षेत्रात आल्यानंतरच्या काळात आणि त्याही आधी आपण वाचन तर करतच असतो, पण इतकी मनाला भावलेली आणि साधी सामान्य माणसं जी अभावग्रस्त आहेत, ज्यांच्याकडे काही फार श्रीमंती नाही, विचारांची नाही किंवा शिक्षणाची नाही, कुठलीच नाही, पण या माणसांच्याकडे असलेलं शहाणपण किती मोठं आहे. म्हणजे आपण एखाद्या बाईला मदत करू शकलो नाही म्हणून 2 महिने आपण आपला व्यवसाय बंद करून खंगून जावं, ही संवेदनशीलता आपल्यासारख्या चांगल्या माणसांमध्ये सुद्धा नाही. आणि अशीच खूप माणसं मनोज दादांना त्या काळामध्ये भेटली. तर भिकाजी नावाचं एक जे या कादंबरीतलं पात्र आहे, तर ते सुद्धा आपण ऐकल्यानंतर आपण थरारून जातो की तो भीक मागणारा एक भिकारी आहे. पण त्याच्याबद्दल दादा तुमच्याच तोंडून ऐकायला आम्हाला आवडेल, कारण आम्हाला आज तुमचं ऐकायचंय. काही काय बोलू, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी भावनिक होऊन जातो. सर मी 100 इंटरव्ह्यू दिले देशभरामध्ये, पण पुन्हा मी त्या ट्रान्समध्ये जातो. मला ताई विचारेल, पण आधीच मी सांगतो, लोक विचारतात की नदीची आणि तुमची नाळ केव्हा जोडल्या गेली.
इतका करुण प्रसंग आहे ना सर. माझ्या आईला कॅन्सर झाला होता. 10 वर्षाची आमची लढाई होती आणि आम्ही मुंबईला जायचो दर महिन्याला तिच्या ट्रीटमेंटसाठी. आणि ट्रेनमध्ये बसताना मी आईला सांगितलं काही रात्री बर्फवर एकटी जाऊ नकोस बाथरूमला, जाग आली की मला जागा कर. रात्री 2 वाजता मी जागा झालो. बाजूच्या बर्फवर आई नव्हती. मी कावरा झालो. पळत बाथरूम जवळ गेलो तर बाथरूमची दांडी पकडून आई उभी होती. चेहऱ्यावर वेदना पसरलेली होती. म्हणून आई काय होतंय? अरे बनू पोटात आग होते रे. कोणी घागरभर गार पाणी माझ्या पोटावर टाकेल तर माझ्या पोटातली आग थांबेल का रे? त्या क्षणी मला असं वाटलं कांबळे सर की आपण अख्खी नदी जर आईच्या पोटावर टाकली तर आईच्या पोटातली आग थांबेल का? मला वाटतं तो क्षण होता माझी आणि नदीची नाळ जोडण्याचा. म्हणून नदीला मी आईचं विस्तारत गेलेलं गर्भाशय म्हटलेलं आहे. माझ्यासाठी नदी म्हणजे आईचं विस्तारत गेलेलं गर्भाशय आहे. आणि सकिना बी असेल, बामणवाडा असेल, स्वप्नील आलाय दुपारपासून माझ्या स्वागतात आहे, उपसंपादक आणि चांगला लेखक. मला ती सकिना बी माटी मिले शिवी द्यायची. माटी मिले सर, माटी मिले म्हणजे काय माहिती का? मातीत मिसळून जा. इतकी वाईट शिवी आमच्याकडे, पण मला तिने ती शिवी दिली की अंगावरून मोरपीस फिरल्यासारखी वाटायची. इतकी प्रेमानं तिथे शिवी द्यायची. आणि तिचं वाक्य होतं ठरलेलं. ती मला कधी नदीवर भेटायची आणि रात्री स्टेशनात भेटायची. ती मला म्हणायची माटी मिले दिन खुलने को नदी पे मिलता, रात बंद होने को ठेसन पे मिलता, क्या कोई कामा नाही करते रे को. तिच्या या हिंदी वाक्याचा आणि तिच्या जगण्याचा अनुवाद स्वप्नील मी आत्तापर्यंत करू शकलेलो नाही. कारण आज आपण धर्म, जात, वंश, भाषेमध्ये इतके अडकलेलो आहोत. पण जेव्हा सकिना बी मेली तेव्हा तिची मानलेली पार्वती नावाची आई, सकिना बी आणि पार्वती माझ्या गळ्यात पडून धाय मोकलून रडली. हो वहिनी साहेब, कुठली जात, कुठला धर्म, कुठला पंथ, कुठली भाषा. आणि भिकाजीचं ताईने विचारलं. मित्रांनो, भिकाजी माझ्याशी पहिले 2 महिने बोलतच नव्हता. हां हूं. मग मी ट्रिक केली एक की पोहून आलो. तो तिकडे बसलेला असायचा कपडे धुत आंघोळ करून. म्हणलं भिकाजी तुमचा डबा काढा की मला लई भूक लागली. म्हणला तो आवाज झाला माझा, मागून डबा खाता की तुम्ही? म्हणलं काढा की भूक लागली. आणि मित्रांनो, त्यानंतर 2 महिने मी भिकाजीचा मागून आणलेला डब्बा, इकडे भाकरीचा तुकडा पडलेला, इकडे वरण पडलेला, इकडे भात पडलेला. आपण किती हायजीन गोष्टी पाळतो ना, पण केवळ भिकाजीला समजून घ्यायचं म्हणून मी 2 महिने त्याचा मागून आणलेला डब्बा खात होतो. मग तो माझ्यासमोर मोकळा झाला, रिता झाला. आणि मग मला काही भोगताळे होते. एकदा मी त्याला 50ची नोट त्याच्या खिशात टाकली. तरी 4 दिवसांनी मला म्हणाला, अहो मी तुमची नोट आज काढून पाहिली, 10 रुपये टाकायचे असतात, 50 टाकायचे असतात का? आपल्या लेकराला कोणी प्रेझेंट दिलं, गिफ्ट दिलं तर त्याच्यासमोरच फाडून पाहतो. आणि हा माणूस दिलेली नोट 5 दिवसांनी पाहतो, म्हणजे काहीतरी गडबड आहे, हा भिकारी नाहीये. अशा काही ट्रिक्स होत्या. आणि त्या भिकाजीचं जे दुःख होतं ते अपार होतं. आणि बघा, मी प्राध्यापक आहे सर. बेल वाजली आणि समोरचं मटेरियल संपेपर्यंत थांबायचं नाही अशी सवय आहे ना. त्यामुळे कंटाळत की कोणी एक जण हात वर करा, मी थांबतो. नाही, पण भिकाजीची कथा काय होती अगदी थोडक्यात मला माहिती आहे की ती वेदनादायी आहे. फार वेदनादायी आहे. हजारो वाचकांनी असं सांगितलं की ते वाचल्यानंतर आम्ही पुस्तक खाली ठेवून दिलं. फार भयंकर आहे. म्हणजे सांगू का नाही असा प्रश्न पडतो का तुम्ही पुस्तकात सगळे पुस्तक घेऊन वाचणार आहात. भिकाजी त्याचं आणि त्याच्या बायकोचं जमत नव्हतं. आता ही कॉमन गोष्ट आहे, नॉर्मल गोष्ट आहे हे फार. पण ते काहीतरी टोकाचं होतं आणि त्याला दारूची सवय लागली. आणि त्याच्या बहिणीच्या मृत्यूचा आणि मांजराचा काहीतरी संबंध होता. त्यात कादंबरीत आहे, प्रत्येक सिक्रेट मी ओपन करत नाही. आणि तेव्हा त्याचा मांजरावर फार राग होता, प्रचंड राग होता. आणि बायको मुद्दाहून मांजराचा लाड करायची. रात्री तो बायको आणि बायकोचं लाडकं मांजर एकाच अंथरुणात असायचे आणि त्याचा तिळपापड व्हायचा. एक दिवस तो दारू पिऊन आलेला होता आणि झोपेत ती मांजर त्याला बायकोच्या मांजराचं पिल्लू असेल त्या दिवशी ते पायथ्याशी बसलेलं दिसलं. त्या त्वेषातच तो झोपला आणि रात्री त्याला जाणवलं की ते मांजराचं पिल्लू हळूहळू आपल्या मांड्यांकडे सरकतं. तो त्वेषात उठला. त्या झोपेच्या लाईट बंद होता, अंधार होता. त्वेषाने उठला. ते मांजराचं पिल्लू असं उचललं आणि खाडकन समोरच्या भिंतीवर मारलं. खळकन असा आवाज आला. किंकाळी फुटली. बायको उठली, लाईट लावला. तर चुकून द्वेषाने त्याने आपल्या मुलीलाच भिंतीवर आपटले. नंतर त्याच्यावर
केस झाली, शिक्षा झाली, त्याला जजने विचारलं, त्याने वकील लावला नाही, काही लावला नाही, त्याला जजने शेवटी विचारलं, तुम्ही वकील लावला नाही, तुम्ही काही केलं नाही, तुम्हाला काही म्हणायचं नाही का, तुम्हाला नियतीनं मला काय द्यायची ती शिक्षा दिली आहे, तुम्ही काय शिक्षा द्याल आणि काय नाही त्याची मला काहीच तमा नाही. ते भयंकर, म्हणजे मला पाण्यात निथळत असताना ती घटना त्यांनी सांगितलेली आहे, फार भयंकर आहे ते. मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की मनोज बोरगावकरांचं पुस्तक म्हणून नदीष्ट विकत घेऊन वाचू नका. नदी जगली पाहिजे, नदी राहिली तर पुढच्या पिढ्या जगतील, एवढ्यासाठी फक्त 200 रुपये खर्च करून नदीष्ट हे पुस्तक घ्या, वाचा. नदीविषयीच्या आणि द्वितीयपंथी विषयीच्या तुमच्या आस्था बदलतील. तुम्ही तर ताईचा नंबर घ्या, ते तुम्हाला घरपोच सुद्धा पोहोचवेल पोस्टाचा खर्च घेऊन, पण जरूर ती कादंबरी वाचा. किती वेदना घेऊन काही माणसं जगत असतात. आपल्याला वरून ती कधी कधी फार विक्षिप्त वाटतात, विकृत वाटतात, कधी कधी अजागळ वाटतात, पण त्याच्या प्रत्येकाच्या मागे काहीतरी कहाणी असते. आणि ही सगळी माणसं नदीच्या अवतीभोवतीची होती आणि ती मनोजदादांनी टिकलेली होती. सकीनाबी असेल, भिकाजी असेल, किंवा ते बायनाड असतील, दादाराव असतील, ही सगळी वेगवेगळ्या जाती धर्माची पंथाची लोक. पण या कादंबरीचं एक वैशिष्ट्य आहे की ही कुठलाही जात, धर्म, पंथ, विचारसरणी, कुठले आदर्श ही कुठल्याच बाजूला झुकणारी नाही. ती डाव्या विचारसरणीची नाही, उजव्या विचारसरणीची नाही, ती फक्त नदीबद्दल बोलते आणि ती तितकीच निर्मळ, नितळ, अगदी मनोजदादांच्या व्यक्तिमत्वासारखी आहे. तर ही कुठल्याच विचारसरणीकडे झुकत नाही. याच्या मागे काहीतरी असेल ना, किंवा त्याला जोडून दुसरा एक प्रश्न विचारते की भाषा शैली असेल, वाचन संस्कार असतील, शब्दाचं भांडार असेल, हे सगळं तुम्हाला कुठून मिळालं? मला सुरुवातीला मुलाखतीच्या आधी भीती वाटत होती की एक कर्ते सुधारक आणि एक ताई, एक अभ्यासू, विद्वान, प्रकाशक, आपलं सँडविच होतं की काय. पण मी सुद्धा हळूहळू सेटल होत गेलो. आणि तुझ्या पहिल्या प्रश्नाकडे येतो की धर्म, जात, वंश, भाषा, डावं, उजवं, आस्तिक, नास्तिक. मित्रांनो, माझ्या आईवडिलांचे माझ्यावर फार उपकार आहेत. त्या काळात त्यांनी आंतरजातीय विवाह केला आणि जात नावाची गोष्ट मी आईच्या गर्भातच सोडून आलो. कोणी जात घेऊन जर माझ्या जवळ आलं ना, आपण एका जातीचे होत, तर माझ्या अंगावर पाल पडल्यासारखं वाटतं आणि मला किळस येते. नदीष्टमधलं माझं आवडतं वाक्य आहे की तुम्ही आस्तिक असाल ते इतके टोकाचे आस्तिक असा की एखाद्याचं नास्तिक पण सुद्धा तुम्हाला प्राणपणाने जगता आलं पाहिजे, आणि तुम्ही नास्तिक असाल ते इतके टोकाचे नास्तिक असा की एखाद्याचा आस्तिक पण सुद्धा तुम्हाला प्राणपणाने जगता आलं पाहिजे. स्वप्ने, तुम्हाला सगळं बोलायला काय लागतं, सोपं आहे. पण मी असा जगलोय. मी MA ला होतो सर. MA च्या विद्यार्थ्याची काय मॅच्युरिटी असते, आणि हॉस्टेलवर शिकायला होतो. आंघोळ केली की देवासमोर प्रार्थना करायचो, आणि माझा एक इतर धर्मीय मित्र यायचा जो देव वगैरे मानत नाही, तो यायचा आणि सिगरेट पीत बसायचा. असं 10-12 दिवस चाललं. मी आंघोळ करून प्रार्थना करायचो आणि तो सिगरेट प्यायचा. 10-15 दिवसांना तो म्हणाला, अरे म्हण्या, तू तर काहीतरी प्रार्थना फिरताना करतोस, आपण देवदेव काय मानत नाही म्हणला, तुझं ते होईपर्यंत मी बाहेर सिगरेट पीत बसून जातो. मी म्हणाल, बाबा प्रॉब्लेम काय, तू सिगरेट समज, मी उदबत्ती समजतो म्हणून. नो प्रॉब्लेम. तो आवाज झाला, अरे तुझा देव असा असेल तर मलाही म्हणायला काय हरकत आहे. आणि माझ्या एवढ्याशा कृतीनं आज 40 वर्ष झाले आम्ही एकमेकांचे जीवाभावाचे मित्र आहोत. मी त्याला म्हणालो, तुला कळत नाही का रे, माझ्या देवासमोर सिगरेट पितोस, तर त्याच्या माझ्यामध्ये दरार पडली असती आणि 2 धर्मामध्ये सुद्धा दरार पडली असती. तुम्ही जर तुमच्या धर्माचे अभिमानी असाल, असलेच पाहिजेत, तर एकच करा, अशी वर्तणूक ठेवा की इतर धर्मियाला वाटलं पाहिजे की अमक्या अमक्या धर्माची माणसं चांगलीच असतात. एवढंच करा. आणि तू भाषेचं म्हणतेस, त्यात उर्दू आहे, तेलुगू आहे, अजून 4-5-6 भाषा, हिंदी आहे. तर तिथे सुद्धा माझं हेच तत्वज्ञान कांबळे सर पुढे आलं की जात, पात, वंश, धर्म, भाषा म्हणून आपण माणसात भेद केले. भाषा जर एकमेकांमध्ये छानपैकी मिसळत असतील आणि माझ्या माय मराठीचा दायरा वाढत असेल, तर तुमच्या बापाचं काय चाललंय, येऊ द्या ना ताई. हे तुम्ही जीव घातलेल्या आणि वहिनी साहेब तुमच्या सकाळच्या नाश्त्याचा परिणाम इतकं चांगलं बोलतोय. नदी या विषयावर तुमचं जे पुस्तक आहे ते मला असं वाटतं की धर्मामधल्या लोकांच्यासाठी सुद्धा ते महत्त्वाचं वाटतं. त्याचं कारण असं की जसं आपण म्हणतो की जगामध्ये सगळ्यात संता जर पहिली कोणी शिकवली असेल तर वारकरी संप्रदायाने शिकवलेलं आहे. ते एक मॉडेल आहे. आणि मी तुमचं जेव्हा वाचत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की नदी हा सुद्धा असा विषय आहे. जसं मनात विचार करत होतो, नदीला असं कोणी म्हणत नाही त्या धर्माचे आहे, त्या धर्माचे आहे, त्या धर्माचे आहे.
तर तुमच्या पुस्तकातनं फक्त नदीबद्दल माहिती नाही, नदीच्या काठाची संस्कृतीचा विषय येईलच, पण ह्या कादंबरीमुळं आपल्याला एक मॅच्युरिटी येणं, धर्माधर्मामधलं विषय जो असतो त्याला मुठीमाती देणं असेल, हा प्रकार असेल की आज आपल्याला दिसतं की शहरामध्ये नदी माहीतच नाही, बऱ्याच लोकांना नदी माहीतच नाही, ट्रिपला गेली कीच नदी बघायची थोडक्यात. अशा वेळेला नदीचं नदीपण या नदिष्ट कादंबरीने जे जपलेलं आहे, तुमच्यापर्यंत नेलेलं आहे, तर तुम्हाला यातून नदिष्ट कादंबरीतनं तुम्हाला असं काय वाटतं की सामाजिक काय काय तुम्ही असे संदर्भ दिले, त्याचा सामाजिक काय परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे पुन्हा सांगायचं म्हणजे नदिष्ट कादंबरी मला लिहायची नव्हती, मी ती जगत होतो सर. आणि काही वर्षानंतर गौरी, जिच्यामुळे नदिष्ट कादंबरी मी लिहू शकलो, फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे तिचं. सर मला माझा पगार माहीत नाही, मला दुधाचे भाव माहीत नाहीत, मला कोथिंबिरीचे भाव माहीत नाहीत, मला कुठलाच व्यवहार माहिती नाही. आणि अशा नवऱ्याला, अशा बावळट नवऱ्याला तिने सांभाळलं की मला एकच वाक्य म्हणते, तुम्हाला काहीच कळत नाही. मी तिला एवढंच म्हणतो, तुला एवढंच कळलं आयुष्यातलं तर फार जास्त काही कळलं की मला काहीच कळत नाही, म्हणजे फार कळलं तुला आयुष्यातलं असं म्हणतो तुला. तर काय म्हणतो तुम्ही, हां, की मला काहीच भूमिका नव्हती, घ्यायची नव्हती सर. मला कुठलीच भूमिका, मला आस्तिक नास्तिक धार्मिक अधार्मिक अशी कुठलीच भूमिका घ्यायची नव्हती. मी जे जगलो, मला जे सापडलं ते कागदावर मांडायचं होतं. माझा मूळ पिंड कवीचा, कोरा कागद निळीशाही या राजहंसने काढलेला कविता संग्रह आहे आणि मूळ पिंड कवीचा होता. पण लक्षात आलं की हे सगळं कवितेत मावणार नाही. म्हणजे इथं जमलेल्या सगळ्या तमाम स्त्रियांसाठी मी कवितेच्या ओळी सांगतो, म्हणजे तुम्हाला कवितेची सुद्धा माझी अर्ज किती आतून आहे ते लक्षात येईल की ताई मला प्रत्येक काळात नाद होते बघा, नाद. लहानपणी क्रिकेटचा नाद सर, 12 तास क्रिकेट खेळायचं. बॅडलक झालं सर, तो सचिन तेंडुलकर जन्माला आला नाही तर आपणच तिथे खेळायला, आपलं बॅडलक काय का. नंतर MPSCचा नाद, नंतर असे नाद होते मला. आणि एक कसा काळ होता 11वी 12वीतला की गल्लीत, घरात, गावात, शहरात कोणी गेलं की त्याचा अंत्यविधी आपण, सगळे कामं आपण केले पाहिजेत, आपल्याशिवाय त्याचा अंत्यविधी होणारच नाही, हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. अशा पद्धतीने मी तिथं जायचो. आणि मग कवटी फुटल्याचा आवाज येईपर्यंत आम्ही मित्र कंपनी तिघं चौघं थांबायचो. म्हणजे इतका कहर होता की पैसे नसायचे सर, त्या काळात पैसे द्यायची पद्धत नव्हती. आणि आमच्याकडे एक पिशवी असायची, त्याला आम्ही खलती म्हणायचो. त्यामध्ये एक किटली, 4-5 कान तुटलेले कप असायचे. उरल्या सुरल्या सगळ्या भुकेल्या नातेवाईकांना आम्ही घरी वाटेला लावायचो. आणि थांबतो आम्ही, कवटी फुटे म्हणून थांबता, काळजी करू नका, आम्ही आहोत की, म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य आपलं ते. आणि मग 25 पैशाच्या पत्तीचा पुडा आणायचो, जेव्हा मिळायचा पत्तीचा पुडा. 50 पैशाची साखर आणायचो आणि त्या सरणाच्या धगीवर ते प्रेस जळायचं आणि आमचा चहा उकळायचा आणि चहा करून प्यायचो. पण एखादा कोवळा जीव असेल जळत तर त्या दिवशी मला चहाला देहाचा वास यायचा. आणि माणसाच्या आकारावरून लोक मला विचारायचे, मनोज याला किती लाकडं लागतील रे, मनोज यांना किती लाकडं लागतील रे. आणि मग ती लाकडांची हिशोब परफेक्ट सांगायचं. त्या आशयावरची माझ्या तमाम महिला भगिनींवरची कवितेच्या 4 ओळी सांगतो. माणसाच्या देहाच्या आकारावरून लाकडाच्या क्विंटलाचे हिशोब सांगायचो मी परफेक्ट. माणसाच्या देहाच्या आकारावरून लाकडाच्या क्विंटलाचे हिशोब सांगायचो मी परफेक्ट. मजबूत हाडा पेराचा माणूस 4.5 क्विंटल लाकडं आटोपतं. मजबूत हाडा पेराचा माणूस 4.5 क्विंटल लाकडं आटोपतं. लहान चणीच्या माणसाला राख रांगोळीवर 2.5 क्विंटल लाकडं पुरतात. लहान चणीच्या माणसाला राख रांगोळीवर 2.5 क्विंटल लाकडं पुरतात. तर बाई माणसाला जळायला फारशी लाकडं लागत नाहीत. आयुष्यभर जळत राहिल्यामुळे शेवटी जळण्यासाठी तिच्याकडे देहाशिवाय फारसं काही शिल्लक उरत नाही, तिच्याकडे देहाशिवाय. या अनुषंगाने एक प्रश्न विचारते की कविता तुमची इतकी छान आहे, मग या नदिष्ट आणि इतर लेखनामध्ये कविता मागे पडली असं नाही का वाटत, किंवा कवितेवर अन्याय झाला असं नाही का वाटत? म्हणूनच म्हणलं ताई आहे आणि इकडे हे बसलेत, मला भीती होती की कुठंतरी आपल्याला ते त्याचीच पकडणार. कविता हे माझं पहिलं प्रेम आहे, नो डाऊट. आणि अनेक चांगल्या अभ्यासकांनी नदिष्ट म्हणजे गद्यातलं काव्य आहे असं म्हटलेलं आहे. त्यात अनेक वाक्य तुम्ही वाचा की मला असं कळत नाही, म्हणजे हे आपण कसं काय लिहिलं. वरतून पाऊस झिरपत होता आणि माझ्या हात सगुणा झिरपत होती. कुठून आलं वाई वाक्य मला कधी कधी कळत, म्हणजे सर म्हणजे खोटं नाही, अतिशयोक्त नाही, हे भाबडे पण असेल, पण कधी कधी मला वाटतं की खरंच ही वाक्य आपण लिहिली आहेत का. आणि एका कविता संग्रहाचा ऐवज माझ्याकडे आहे, पण नदिष्ठच्या या सगळ्या ह्याच्याने माझी हिंमत होत नाही ते प्रकाशित करायची. हो,
म्हणजे काय सांगू सर, आज 5 वर्ष झाली, एकही दिवस असा गेलेला नाही की कुठंतरी कोणीतरी फेसबुकवर लिहिलं नाही किंवा एखाद्या वाचकाचा फोन आला नाही. 21 आवृत्त्या मराठीमध्ये, 3री आवृत्ती कन्नडमध्ये, 3री आवृत्ती हिंदीमध्ये, गुजरात साहित्य अकादमी सारख्या प्रतिष्ठित संस्थेनं ती गुजरातीत अनुवाद केलेली आहे. आणि ज्या अनुवादिकेनं ती अनुवादित केली आहे तिची फेसबुक पोस्ट तुम्हाला सांगतो की मी मनोज बोरगावकरांचे आभार मानते. उर्वशी पंड्या म्हणून आहेत, डॉक्टर उर्वशी पंड्या, मुंबई विद्यापीठात हेड आहेत. त्यांनी एमिली डिकिन्सन वगैरेचा मोठमोठ्या लेखकांचा अनुवाद केलेला आहे, मोठी अनुवादिका आहे. तर ती लिहिते की मला 2 बॅक टू बॅक हार्ट अटॅक आले होते आणि हार्ट अटॅक आल्यानंतर 7व्या-8व्या दिवशी मी काय करायला बसले असेल तर नदिष्ठचा अनुवाद करायला बसले, कारण नदिष्ठ हे माझ्यासाठी हिलिंग पॉवर आहे, माझ्यासाठी मरहम आहे. एवढं ते माझ्यासाठी मोलाचं. काय अपेक्षा करावी सर एखाद्या लेखकाला? फकीर माणूस हो, फाटका माणूस. 4-2 पत्र येतील, एखादा फोन येईल एवढी अपेक्षा मी करतो. हजारो लोक जोडले गेले आणि नदिष्ठ वाचल्याला एकही माणूस नदीच्या काठावरून गेला तर फोन केल्याशिवाय राहत नाही. स्वप्नील सर, या अमक्या अमक्या नदीवरून चाललो आणि नदिष्ठची आठवण आली. बस माझ्यासाठी हा नोबेल पुरस्कार. नम्र कवी आहेत, नम्र लेखक आहेत. नशीब सर नम्री म्हणाला नाही. पण नदिष्ठला प्रस्तावना कोणाची नाही बरं. काय कॉन्फिडन्स आहे लक्षात घेतो. म्हणजे मी आता लेखक बघतो, कवी बघतो, मला सुद्धा वाटेल उद्या मी लिहिलं तर मला प्रस्तावना कुठं देईल. सुनीताराजन द्यावी, राजेंद्र मानेन द्यावी आणि श्रोत्री आहे ते श्रोत्रीन देईल. पण नदिष्ठला प्रस्तावना सुद्धा नाही. तर हे मला जरासं म्हणजे तुमचं तर हळूहळू उलगडतंय सगळं, कारण शेवटी आम्हाला काही सगळी माहिती तुमची नाही. पण तुमचा हा कॉन्फिडन्स, ग्रंथालयाच्या माध्यमातून प्रकाशन, हे जे सगळं जे आहे ह्याच्यामध्ये काय गुपित काय? खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. तुमच्यापैकी अनेक जण विनायकता पाटलांना नाशिकच्या ओळखत असतील, वहिनी साहेब ते ओळखतात. त्यांना जेव्हा मी पहिल्यांदा हे बाळ पाठवलं, मला ते मानसपुत्र मानायचं. पहिल्यांदा हे बाळ पाठवलं तेव्हा 3:30 वाजता त्यांचा पहाटे फोन आला. मनोज, आय कांट रेजिस्ट. यावेळी फोन करायचा नाही, पण आपे पागल दीवाने अनजाने में तू क्या लिख बैठा, अगर तू ये अंग्रेजी में लिखता तो हम तुझे हेमिंग्वे कहते. असं विनायक दादांचं वाक्य माझ्यासाठी होतं. आणि मग तुम्ही म्हणालात प्रस्तावना घेतली नाही. इथं माने सरांसारखे विद्वान बसलेले आहेत. याच्यात फॉर्मचा पण प्रयोग आहे सर कादंबरीच्या. कादंबरी म्हणजे सुरुवात, मध्य आणि शेवट असतं. नदिष्ठला सुरुवात नाही, मध्य नाही, शेवट नाही. हा फॉर्मचा प्रयोग करणे ही सोपी गोष्ट नसते. लेखकाला माहिती आहे, तुला सुद्धा माहिती आहे की फॉर्मचा प्रयोग करण्यासाठी काय लागतं. म्हणजे कोणीतरी एखाद्या गाण्याची चाल बदलली तेव्हा पु ल देशपांडेचं एक पात्र असं म्हणतं, नाव मला आधी कलेक्ट होत नाही, अरे चाल बदलायला तू काय हृदयनाथ मंगेशकर आहेस का? मूळव्याध होईल तुला, चाल अशी बदलायची नसते. हां, म्हणजे फार अवघड गोष्ट होती ती. स्वप्नील म्हणजे काय मित्र बेटा. स्वप्नील आज सकाळपासून त्याला काही सुचत नाहीये. मनोज बोरगावकराला काय प्रेम मिळाले यार. स्वतः एक चांगला उत्तम लेखक आहे. हे प्रेम ही माझी इतकी मोठी शिदोरी आहे ना सर, की पुढचे कित्येक जन्म मला ती पुरणार. आत्ता सरांनी प्रस्तावनेचा उल्लेख केला की या पुस्तकाला प्रस्तावना नाही, आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हणाले होते की जी काही 50 वर्षात, 25 वर्षात, 100 वर्षात जी काही अति सुंदर पुस्तकं जन्माला येतात आणि त्यातलं एक नदिष्ठ आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गीतांजली श्री यांना बुकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर त्यांनी नदिष्ठाचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये इतका सुंदर केला आहे. तर तुमच्या आणि गीतांजली श्री यांचा कसा संपर्क आणि कशी काय त्यांनी तो तुमचा उल्लेख केला? मला जेव्हा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार मिळाला, म्हणजे देशातल्या सर्वश्रेष्ठ कादंबरीपैकी 5 लाखाचा पुरस्कार, तर त्याच्या निवड समितीवर त्या होते. आणि काय सांगू सर, ते ग्रँड हयात आणि रेडिसन ब्ल्यूमध्ये आमचा असा सत्कार, असा सन्मान की तुम्ही इमॅजिन करणार नाही. रेड कार्पेट. पण तिथे सुद्धा मी एकच प्रयत्न करत होतो. मी सांगितलं, ताईला सांगितलं सर, रात्री मी माझ्या रूममध्ये दाल खिचडी मागवली कांबळे सर. तर ते संयोजक आले, हसायला लागले, आप ये क्या खा रहे हो? तर म्हणालो की मला जे पचेल रुचेल ते खाईन ना. माझी भूमिका ही होती की भविष्यात मराठी कादंबरी पुन्हा त्या पुरस्काराला गेली तर संयोजकांना वाटलं पाहिजे की मराठी लेखक आणि मराठी कलाकृती दर्जेदार असते, खानदानी लोक असतात. म्हणून मी तिथं अशा पद्धतीनं मी अनेक ताईलाही सांगितलं की मी काय काय करत होतो, काय काय. आणि तुम्हाला सांगतो की त्या
संस्थेचा ज्याचं पॅकेज 5 कोटी होतं, तो 100 लोकांच्या लाईनमध्ये उभा होता माझी सही घेऊन पुस्तक घेण्यासाठी. तुम्हाला सर ये आप क्या कर रहे हैं, मैं आपके रूम में आके देता था ना. नहीं, ये आपका सम्मान है और मुझे करना ही है. मैं यहीं नहीं आपका किताब लेता हूँ, मैं जिस भी शाखा में जाता हूँ मेरे वहाँ उसमें के कुछ उतारे पढ़ के सुनाता हूँ लोगों को. काय सर काय म्हणजे मला कधी कधी तुम्हाला अमकं मिळालं नाही, तमकं तुम्हाला मिळायला पाहिजे होतं. अहो मला काहीच नको. औरंगाबादला माझा सत्कार झाला. 2 मुलं अशी समोर आली, पॅन्ट शर्ट घातलेली, आणि आम्हाला 2 मिनिटं बोलायचं म्हणाली. आणि बोलायला लागली की आम्ही दोघंही तृतीयपंथी आहोत, पण ही गोष्ट आमच्या घरी आईला सुद्धा माहिती नाही, कोणालाच माहीत नाही. पण नदिष्टकार मनोज बोरगावकर माझी आई आहेत, आणि म्हणून आज मी माझं तृतीयपंथी असणं तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो आहे, व्यक्त करतो आहे. ह्याच्यापेक्षा काय असू शकतं एखाद्या लेखकाला मिळालेला सन्मान. माझी सुनीता राजूची काही चर्चा नाही. तर सकाळी मी त्यांची 10 मिनिटं आल्याला बोललो, तर मी त्यांना म्हटलं, मी त्यांना रेत समाधीचं आठवण करून दिली. मला माहीत नव्हतं त्यांची गाठ, काय बोलले नाही सकाळी, मला गाठ पडली होती वगैरे, चर्चा झाली नाही. पण माझ्या असं लक्षात आलं की सकाळी की हा एवढा मोठा लेखक आहे की ह्याची नदिष्ट कादंबरी बुकरला का जात नाही, असं मी त्यांना म्हटलं सुद्धा सकाळी. म्हणजे माझ्या 5-10 मिनिटात लक्षात आलं, अरे हे वेगळं पाणी आहे. आम्हाला लॉग मिळालं नाही, म्हणजे मला वाटतं मराठी ह्याचं संमेलन, 2रं संमेलन, त्यामुळे लॉज मिळालं नाही. मी सकाळी त्यांना घरी घेऊन गेलो खरं. पण माझ्या आयुष्यामध्ये अशी काही प्रसंग, अशी माणसं येतात, त्यातलं एक माणूस आहे. पण मला पुन्हा असं वाटतं पुन्हा की तुम्ही एवढं फिरता, एवढी धडपड करता, एसटीने फिरता, विशेषतः गाडी नाही, लोकांकडे कधी काही एवढं मला पैशाची मागणी पण करत नाही. माझ्या माहिती म्हणून तुम्ही काही न बोलतही का आलं, आम्ही काय देऊ न देऊ ते देणार आम्ही, नाही असं नाही. मी सुनीता ताईंना म्हणजे सर मी विचारलं पण नाही. हो तुम्ही मराठी लेखकाला फोन करा, मी त्यांना विचारलं पण नाही. हे ताई बोलवते, ताईला ओळख द्यायची असते. यशवंतराव चव्हाण व्यासपीठावर तुम्ही बोलताय, त्यामुळे काही प्रश्न नाही. हे तुम्ही मराठी शाहीचं सांगितलं. फक्त यशवंतराव चव्हाण यांच्यामुळं संभाजी महाराजांचं चरित्र हे जगासमोर आलं. वासी बेंद्रे यांच्या खात्यावर पैसे जमा करून त्यांनी सांगितले, उद्यापासून पहिलं काम तुम्ही करा. अशा ठिकाणी, या ठिकाणी आपण तुम्ही आहात. पण मला पुन्हा असं वाटतं सर, मला पुन्हा असं वाटतं की तुम्ही 5 भाषांमध्ये तुमची ही कादंबरी गेलेली आहे. गीतांजली श्री सारख्यांशी तुमची ओळख झालेली आहे. तुम्ही बुकरच्या संदर्भामध्ये शेवटी आम्ही करणं फरक पडतो, पण ही कादंबरी मला असं वाटतं बुकरला जाण्यासारखी आहे. त्यासाठी आपण काही कारण शेवटी प्रयत्नच केले पाहिजेत. कारण मराठीतलं इंग्रजीमध्ये भाषांतर करणारे अजून जास्त माणसं नाही, हिंदीमधली भाषांतर करणारे भरपूर आहेत, तमिळमध्ये आहे उदाहरणार्थ. ते गीतांजली सिंगचं अर्धवट, त्यावेळी गीतांजली सिंगने आपल्या नदिष्टबद्दल हे उद्गार काढले, ते रेकॉर्डेड सुद्धा आहे माझ्याकडे. आणि तुम्ही म्हणतात बुकरसाठी, तर मी आपल्या माने सरांवरती जबाबदारी देऊन टाकतो की आता याच्या नंतरची त्यांनी ती जबाबदारी माने सरांनी स्वीकारावी. आधी सर त्याचा इंग्रजी अनुवाद व्हावा लागेल, जे ते प्रक्रिया आहे ते. आणि पुन्हा सांगतो की लेखकानं मागायच्या भूमिकेत कधी असू नये, हो त्यांनी समाजाला द्यायच्या भूमिकेत असावं. याबद्दल नाही, तो मुद्दा जरा वेगळा आहे त्यांचा. हे त्यांचं मागणं नाही आहे. त्यांची नदिष्ट कादंबरी जगाच्या पटलावर जर गेली तर तो त्यांचा फायदा नाही आहे, लोकांचा फायदा, क्या बात, नागरिकांचा फायदा. म्हणून मी बोलतोय सर, मी तुमच्यासाठी बुकरसाठी. क्या बात. आपण इतका वेळ नदीबद्दल बोलतोय. नदी उगमाच्या वेळी अगदी लहान असते आणि ती नंतर पुढे खूप विस्तारत जाते, समुद्राला मिळते. मनोज दादांचा स्वभाव मगाशीच मी म्हणाले की तसाच नितळ आणि निर्मळ आहे. आमच्या दोघांची ओळख तर इतकी अचानक आणि अनावधानानं झालेली आहे की मी त्यांना, मलाही ते फेसबुकमधलं फारसं कळत नव्हतं. मी फ्रेंड रिक्वेस्ट माझ्याकडून गेली होती आणि मला त्यांचा फोन आला की मी काही तो सोशल मीडिया वगैरे फार बघत नाही, तुमची मला फ्रेंड रिक्वेस्ट आली पण मला काही त्यातलं फारसं कळत नाही. तर मनोज बोरगावकर आणि नदिष्टकार आणि त्यांचा आपल्याला फोन एक खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आम्ही एक 5 मिनिटं बोललो असेल, मग मी घरी गेले, माझं पूर्ण भांडार काढलं पुस्तकांचं, त्यामध्ये मला नदिष्ट मिळालं, कारण मला कुठल्याच दुकानात त्यावेळी मिळालं नव्हतं. मी ते वाचून काढलं आणि मग मी त्यांना भारावून जाऊन फोन केला पुस्तकाबद्दल वगैरे. आणि असं मी फोनवर कधी मधी बोलत होतो की फारसं काही संभाषण म्हणता येत नाही त्याला, पण आम्ही सुरुवातीपासूनच दादा आणि ताई हे आमचं नातं एकमेकांच्यात तयार झालेलं होतं. आत्ता आम्ही बडोद्याला महामंडळाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं भेटलो म्हणजे ती इतकी गमतीची गोष्ट होती. मी नाश्ता करत होते आणि शेजारच्या खुर्चीवर कुणीतरी येऊन बसले
त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मी त्यांच्याकडे पाहिलं, आम्ही पुन्हा समोर पाहिलं आणि पुन्हा आमच्या डोक्यात काहीतरी एकदम चमत्कार झाला आणि पुन्हा आम्ही एकमेकांकडे बघून इतके मनापासून हसलो की ही भेट आपली अशी व्हायची होती. तर अशी अनेक माणसं त्यांनी जोडलीत आणि नदीसारखं विस्तारित जाण्याचं त्यांचं जे काय नातेसंबंधाचं जे आहे, तर त्यामुळं बुकरच काय नोबेल पुरस्कार सुद्धा त्यांना मिळेल अशी मला आशा आहे. कारण जे शब्द आहे, जे शब्दांचं लावण्य आहे, जी शैली आहे, जो कादंबरीचा फॉर्म त्यांनी वापरलेला आहे, हे इतकं अफलातून आहे. कारण आपल्या मराठी साहित्य क्षेत्रात असं होतं की मनमोकळं कौतुक करावं आणि मनापासून एखाद्या लेखकाचे, म्हणजे जो आपल्या मराठी भाषेसाठी खूप महत्त्वाची व्यक्ती आहे, तिचं आपण मनापासून कौतुक करावं असं वागण्याची परंपरा आपल्याकडं नाही. त्या तुलनेनं आपण फार कोती माणसं आहोत आणि माझा खूप जीव त्यासाठी तुटत होता की अरे या इतक्या महत्त्वाच्या व्यासपीठावर दादांची मुलाखत आपली झाली पाहिजे आणि म्हणून आज आपण मुलाखत करतो. या पुस्तकामध्ये मगाशी मी जसा उल्लेख केला होता की कृतेपंथी सगुणा नावाचं जे पात्र आहे, सगुणा नावाची जी कृतेपंथी व्यक्ती आहे, तिचा खूप मोठा भाग यामध्ये आलाय आणि ते वाचल्यानंतर की कृतेपंथीयांच्याबद्दलची आपली जी भावना असते ती बदलून जाईल, इतकं ते विलक्षण आहे. तर सगुणा तुम्हाला कशी भेटली आणि ती तुमच्या संपर्कात आल्यानंतर तुमच्या मनातल्या भावना काय होत्या याबद्दल आपण आम्हाला सांगा. सगुणा आख्यान संपल्यानंतर मी काही बोलणार नाही, बोलण्याच्या मनस्थितीत राहत नाही, त्यामुळे आधीच बोलून घेतो. ताई, आत्तापर्यंत इतकं मिळालं ना, त्यासाठीच मी पात्र आहे की नाही असं वाटतं. तर एवढे मोठे पुरस्कार तर माझी खरंच पात्रता नाही ग ताई. फार साधा सगळं फकीर माणूस. आपण मला बोलावलं, सन्मान केला. ताई, तुझ्या शब्दाखातर मी आलो. माने सर, वहिनी साहेब, आपण माझं पोट नाही मन भरलं. स्वप्नील आलाय, अनेकांची नावं, गिरे मॅडम आल्यात का नाही मला माहीत नाही, अनेकांची नावं, झुटिंग आलेत का नाही मला माहिती नाही. त्यांनी छान पोस्ट लिहिली होती नदीष्टवर. या अशा सगळ्यांनीच ती वाहत ठेवली आहे. एकच मिनिट, मला तो विषय त्यासाठी फक्त बोलायचं होता. मध्यंतरी मी एक दिवाळी अंक वाचत होतो आणि माझ्या लक्षात असं आलं की साधारणपणे 1975 धरू की त्या लेखिका स्पेनमध्ये गेल्या होत्या. तर तिथं त्यांची अचानक एका मिटिंगमध्ये 2 तृतीयपंथी आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दोघांनी आता एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि योगायोगानेपेक्षा पुढील कालावधीमध्ये त्याच लेखिकेचा मुलगा हा तृतीयपंथी निघाला. ते घरात माहीत नव्हतं. तो अमेरिकेत गेला शिक्षणासाठी आणि तिकडून त्याने कळवलं की मी तृतीयपंथी आहे. म्हणजे अजून सुद्धा आपल्या भारतामध्ये माणूस म्हणून तृतीयपंथीला मान्यता मिळत नाही. अशा कालावधीमध्ये नदीष्ट कादंबरी वाचून जर एखादी व्यक्ती मनमोकळ होत असेल आणि मी तृतीयपंथी आहे म्हणून सांगत असेल तर हे नदीष्टीचं फार मोठं एक योगदान असं मला वाटतं. म्हणून मी आधी फक्त 2 मिनिटं बोललो. आपण बोल. आता मी आपले सगळ्यांचे आभार, सातारकरांचे आभार. या पट्ट्यामध्ये खूप वाचक पसरले. इस्लामपूरला गेलो होतो, काय भव्य कार्यक्रम झाला. वाईला गेलो होतो, तुम्ही शंतनू सरांचं नाव दिलंय, त्यांच्याकडे सुद्धा फार भव्य सन्मान झाला. आता मी सगुणाकडे येतो. मी अपडाऊनची नोकरी करायचो आणि एक छुटफुट दंगल झाली होती आणि या मीडियामुळे छुटफुट दंगल लगेच देशभरात पसरते. मी कॉलेजहून रेल्वे स्टेशनवर आलो, त्याही क्षणी मला आनंद झाला की आज कुठलीच गर्दी इथं नाही, आपल्याला आपला आरामशीर आता रेल्वेने गावी जाता येईल. म्हणून मी डब्यात बसलो. स्वप्नील आनंद वाटला की आज डब्यात आपल्यासोबत कोणीच नाही, आपण एकटेच डब्याचे मालक. रोजची ती काय असेल ती काहीच करावी लागणार नाही. मी डब्यात बसल्यानंतर मला दिसलं की एक तृतीयपंथी डब्यात चढते आहे. तिचे चुडी भरले हात, चकमकीत सगळं अंगावरचं ते रिफ्लेक्शन्स. आणि तिला पाहिलं की मी असं आपले कपाळ गाठी आणि नजर फिरवली. तरी मला नजरेच्या कोपऱ्यातून जाणवत होतं की ती माझ्याच दिशेने चालत येते. ती चालत माझ्या दिशेने आली. माझा सगळा मूड खराब झाला. माझ्या समोरच्या बेंचवर बसली आणि माझ्या मांडीवर हात ठेवून आली. हे क्या बोलते रे, तुम्हारा समाज हमको क्या बोलता रे, तुम्ही आम्हाला काय म्हणता रे. नाही काही म्हणत नाही आपलं घाबरून. तरी ती मागच लागली की तुमचं सांगणार आहे, घाबरतो कशाला, सांग ना तुमचा समाज आम्हाला काय म्हणतो, सांगणार आहे. बघा मित्रांनो, आपल्या शरीराला काही सवयी अशा झालेल्या आहेत सेफ गेम खेळण्याच्या. मी खिशातले 50 रुपये काढले आणि तिला ठेवून दिले, म्हणजे चला बाबा. आणि मग तेव्हा कनपट्टीलाच बसली. तेव्हा म्हणालो
हमारा समाज ना तुमको छक्का बोलता, हिजडा बोलता. ती करून हसली. त्यापेक्षा ती हसलीच नसती तर बरं झालं असतं. आणि मला म्हणाली, हमको छक्का बोलते ना, हिजडा बोलते ना. मी गाडीत चढले, आपली नजरानजर झाली. तू माझ्याकडे पाहिलं, मी तुझ्याकडे पाहिलं. मग नजर कोणी चुकवली रे, तू का मी? मी म्हणालो नजर मीच चुकवली. मग नजर चुकवणारा हिजडा का नजरेत नजर देणारा हिजडा रे? हा प्रश्न मला एकट्याला नव्हता, अख्ख्या समाज व्यवस्थेला विचारलेला प्रश्न होता, हिजडा कोण आहे? आणि माझ्या लक्षात आलं की हे मटेरियल काहीतरी वेगळं आहे. माझी भीती, माझं सगळं गेलं. आणि त्यानंतर आम्ही नदीच्या काठावर बसायला लागलो. माहिती नदीवर जात होतो मी. आधी रात्री बेरात्री नदी पोहतो, पुरात पोहतो, आणखीन काय काय प्रयोग करतो ते नंतर काहीतरी सांगेन. ती नदीवर काय याची कारण इतकं सुंदर आहे, याचं इतकं सुंदर कारण आहे. आज आपण म्हणतो ना रेंज नाहीये, रेंज गेलेली आहे. तिची रेंज कशी होते आणि तिचं कनेक्शन कसं होतं? ती नदीवर काय यायची माहिती आहे का? की इथून काही किलोमीटर लांब गावाला, तिच्या गावावरून सुद्धा नदी व्हायची. आणि तिची आई आणि तिची बहीण ती घर सोडून 30-35 वर्ष झाले होते. कपडे धुवायला नदीत यायची. आणि यावेळी ते पाण्यात उभे असतील आणि मीही पाण्यात उभे असतील, याच्याने आम्ही कनेक्ट होत असू म्हणून ती नदीवर यायची. काय कनेक्शन आहे सर, कसली रेंज आहे ती. आणि मग आम्ही नदीवर बसायचो. काय सांगू तुम्हाला, महिला महाविद्यालयात काम करणारा प्राध्यापक एका हिजड्याला घेऊन नदीत जंगलात बसतो. सोपं नाही सर. माझ्या 2-4 मित्रांच्या कॉमेंट सुद्धा ना ऐकल्या होत्या. मनोज को अपन बहुत अच्छा समझते थे रे, मगर साला बहुत ही गया गुजरा निकला. तृतीय पंथी के हिजड़े के साथ जंगल में बैठता, वो काम का नहीं, उसको घर में नहीं आने देना. हा कॉमेंट नाही ऐकल्या होत्या सर. आणि सगुणा सुद्धा माझ्याकडे गिरिया म्हणून पाहायची. गिरिया म्हणून. गिरिया म्हणजे हिजड्याने ठेवलेल्या पुरुषाला गिरिया म्हणतात. सॉरी, मी हिजडा शब्द मागे घेतो, तृतीयपंथी हा शब्द वापरतो, मला तो अपमानास्पद वाटतो, माफ करा. तृतीयपंथी जेव्हा एखाद्या पुरुषाला ठेवते तेव्हा त्याला गिरिया म्हणतात. ती माझ्याकडे गिरिया म्हणून पाहिजे, पण तिने कधी मर्यादा ओलांडली नाही. आपण किती वाईट माणसं आहोत ना. सुरुवातीला मला भीती वाटायची, विश्वास वाटायचा नाही. मी माझ्या पोहण्याच्या बॅगमध्ये कंडोम ठेवून बसायचो. का तर हे 4-5 लोक आले, त्यांनी काही अतिप्रसंग केला किंवा करायला लावला तर आपल्याला किमान एड्स तरी होऊ नये म्हणून. इतके घाणेरडे विचार आपण माणसं करतो आणि ती इतकी चांगली असतात. आणि मग हे सगळं झालं. तिने तिची कहाणी सांगितली, तिचं आयुष्य सांगितलं. आणि एक दिवस ती निघून गेली. आणि माझ्या डोक्यामध्ये कादंबरी लिहायचे विचार सुरू झाले. पण पुन्हा इमान शाबूत असलं पाहिजे लेखकाचं सर. लेखकाचं इमान शाबूत असलं पाहिजे की एकट्या सगुणावर पूर्ण बिरादरीविषयी कसं काय लिहायचं? आपल्याला बिरादरीविषयी लिहायचं, पण आपण पाहिलं फक्त सगुणाला, भेटलं फक्त सगुणाला. मग मी एका तृतीयपंथीच्या संपर्कात आलो. 2 वर्ष तिच्याशी फोनमध्ये कनेक्ट राहिलो. आणि मग तिला म्हणालो की मला तुझ्याकडे यायचंय. ती, तिची गुरु आणि 6 लोक एका वाड्यावर राहायचे बाहेरगावी लांब. तर मला तुमच्याकडे यायचंय, मला तुमची कहाणी जाणून घ्यायची आहे. तर ती म्हणाली ठीक आहे, अगले 15 दिन के बाद तू रिझर्वेशन निकाल, मैं तेरे को डेट बोलती आणि तू आम्हाला भेटायला ये, मी माझ्या गुरुला सांगते वगैरे वगैरे. आणि त्यानंतर तिचा फोनच बंद झाला. तिचा फोन लागेना, तिचा फोन आला नाही. आणि 15 दिवसांना तिचा फोन आला. म्हणजे क्या आदिती, आपण मिलने वाले थे, तू मेरे को बोलने वाली थी. अरे आता ते विसरून जा म्हणाली. माझ्या इथलं हाड मोडलंय, मी ॲडमिट आहे आणि आता मला 3-4 लाख रुपये खर्च येतो. आमचा गुरु खर्च करेल रे, पण आता आपली भेट वगैरे सगळं विसरून जा, आपण काही भेटू शकणार नाही. वाईट वाटलं स्वप्नील. पण योगायोगानं त्या दिवशी कोरा कागद निळी शाहीची रॉयल्टी आली होती सर. मी काही विचार न करता, तेव्हा आत्तासारखं मोबाईल पे वगैरे नव्हतं, मनी ऑर्डर करून टाकली तिच्या नावाने. आणि 8-10 दिवसानंतर मला रात्री 11 वाजता फोन आला. कौन है रे तू, आदित्य का आशिक है क्या? नहीं, आप कौन बात कर रहे? मैं आदित्य के गुरु बात कर रही. तू उसका आशिक नहीं तो पैसे काय को भेजा उसको? मग मी तिला सगळं सांगितलं की असं आम्ही 2 वर्षापासून संपर्कात होतो, मी तुम्हाला भेटायला येणार होतो आणि असं झालं, तिचा ॲक्सिडेंट झाला म्हणून माझ्याकडून फुल न फुलाची पाकळी म्हणून मी पैसे पाठवले. तर रात्री 11-11:30 ती म्हणाली, देख रे लोग हमारे आशीर्वाद को तरसते, मैं रात के 12 बजे तेरे को आशीर्वाद दे रही, तेरा भला होगा. आणि तेरे को जो हमारे से जान लेना है, हम तो बताते नहीं हमारी कहानी, मगर तेरे को तो हम सब बता देंगे, तू आ जा. 2 महिन्यांनी मी गेलो. माझा प्लॅन असा होता सर, सकाळी जावं, संध्याकाळी निघून यावं, असं 15 दिवस आपण करावं. माझी गाडी मी पोस्टात लावली होती आणि गेलो. काय रिवाज आहेत सर त्यांचे. म्हणजे माझा दावा असा आहे की आपले जे काही रिवाज आहेत, आपली जी काही संस्कृती आहे, ती वंचितांनीच फार प्राणपणाने जपलेली आहे. मी गेलो, त्यांनी मला जेवायला बसवलं.
डायनिंग टेबल होता. सर त्यांनी गाणं बजावणं करून 1 कोटीचा वडा बांधला होता. 1 कोटीचा वडा. डायनिंग टेबलवर जेवायला बसलो, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, कोणी वाढायलाच येणार. आपलं आपण कसं वाढून घेणार ना. मी आवाज दिला, आदिती खाना परोसो ना. तर ती उंबरठ्यापर्यंत आली आणि म्हणाली, देख रे हमारे में रिवाज है, खाने वाले के सामने नहीं आते, जाने अनजाने में हम गिन लेते, इसने 1 रोटी खाई, 2 रोटी खाई, 4 निवाले खाए, 10 निवाले खाए, खाने वाले को नजर लग जाती है, इसलिए हम खाने वाले के सामने नहीं आते. क्या रिवाज है. तू खा ले, बाद में हम खाते, फिर हमारा खाना हुए बाद गुरु खाएगी. काय ती गुरु होती सर, 65 वर्षाची, लाल चुटूक ओठ, समोर असा पाण्याचा ठेला मांडून ठेवला होता सगळा, आणि सारखं आम्हाला पान लावून देत होती. इतकी देखणी होती 65व्या वर्षी सुद्धा ती. आणि मग मी तिला म्हणालो संध्याकाळ झाली की गुरु अब मैं जाता कल आता. त्यांनी मला गाणे म्हणून दाखवले सगळ्यांनी, त्यांच्या कहाण्या सांगितल्या, त्यांच्या प्रेम कहाण्या सांगितल्या. आणि संध्याकाळी म्हणालो की गुरु अब मैं जाता कल आता. तर ती मला म्हणाली, अरे तेरे को कल आना है तो जाताच काय को रे, यहाँ पे है ना इतना बड़ा वाडा, राहिले ना यहाँ पे. आणि का आफत सर, काही ओळख नाही, देख नाही. मी राहिलो नसतो तर त्यांचा माझ्यावर विश्वास बसला नसता, त्यांनी मनातल्या गोष्टी सांगितल्या असत्या, आणि राहिलो असतो तर रिस्क होती. ते 6-7 होते, मी एकटा होतो. पण दरम्यानच्या काळामध्ये मी तो वाडा पाहून घेतला होता. त्या वाड्याच्या काही खिडक्यांना गजन होती. मी विचार असा केला की आपण बऱ्यापैकी फिट आहोत, जर काही तसा प्रसंग आला तर खिडकीतून उडी मारून आपण पळून जाऊ शकतो. आणि मग क्षणभर गौरीला फोन केला थोड्या मिनिटामध्ये, गौरी असं असं चाललंय, पहा बाबा म्हणाले, मी काय सांगू तुम्हाला. मग मी त्या गुरुला म्हणालो, गुरु मी रह लेता. मी तिला राहतो म्हणल्यानंतर तिने माझ्या गालावरून हात फिरवला आणि आपल्या कानशिलावर कडकड अशी बोटं मोडली. त्या बोटांच्या कडकडीचा आवाज आजही मला नदेष्टच्या पानापानातून ऐकू येतो. धन्यवाद. मुलाखत संपलेली आहे. एकदा सुनीता राजांसाठी टाळ्या वाजवा. त्याचं कारण असं, एका चांगल्या व्यक्तीची माझी ओळख या मुलाखतीमुळे झाली. आणि मी त्यांना असं विचारलं होतं, ग्रंथमहोत्सवामध्ये काय तुम्हाला सुचवायचं असेल तर सुचवा. तर ते म्हणले, मनोज गोरगावकरांना आपल्याला मुलाखतीत बोलवलं, लावा फोन. नाही तुम्हाला काय उद्या लावायचं म्हणलं, नाही लगेच लावा. नाही पुन्हा मी जर हो म्हटलं तर आपल्याला घ्यायला लागेल. म्हणलं घ्यायचीच आहे ना, म्हणतो तुम्हाला फोन लावा म्हटलं ना. त्यांनी फोन लावला, ते हो म्हटले लगेच ताबडतोब. तर ते असं सांगत होते की साहित्य अकादमीचा पुरस्कार म्हणजे आता अनऑफिशियल आहे, पण साहित्य अकादमी पुरस्कारच्या अंतिम स्पर्धेमध्ये ते होते, एवढंच मी तुम्हाला सांगेन. म्हणजे ज्ञानपीठपर्यंत जातील, सुनीताराजे म्हणत तसं त्यांनी नोबेलपर्यंत जावं असं हे सातारकरांची फार फार इच्छा आहे. पुन्हा पुन्हा आपण येत राहा, एवढंच मी सांगतो. आणि ही मुलाखत संपलेली आहे. या ठिकाणी मडपे मॅडम या आपण आपल्याला त्या प्रवासासाठी आपले आशीर्वाद राहोत. एकच मी अट घातली होती संयोजकांना किंवा ताईला, ताई तू जर मुलाखत घेत असशील तर मी येतो, आणि ती अट तिने पूर्ण केली. धन्यवाद. नदिष्ट मधलं सगुण आहे, तृतीय पंथी ते पात्र आहे, ते अतिशय विलक्षण आहे. त्याबद्दल आता बोललं गेलं नाही, किंवा ते जर बोललं गेलं तर तुम्हाला नदिष्ट वाचायची गरजही पडणार नाही असं मी म्हणेन. ते विलक्षण आहे आणि ते वाचल्यानंतर तुम्ही 10 ते 15 दिवस झोपू शकत नाही, इतकंच मी सांगेन. दादा आज इथं आले, माझ्या शब्दाला मान देऊन आणि आपल्या ग्रंथमहोत्सवात दादा मी आपलं मनापासून आभार मानते. डॉक्टर मोहन सुट्टणकर माझ्या मामींचे भाऊ यांनी 2 खूप सुंदर पुस्तकं लिहिलीत, आपल्या स्टॉलवर आहेत. तेही आज या कार्यक्रमाला आले, त्यांचेही मी मनापासून आभार मानते. विनोद कुलकर्णी आहेत, निकम सर आहेत, कांबळे सर आहेत, बरीचशी मंडळी, कांता भोसले आहेत, आमच्या मंदिश्री माने आहेत, बरीचशी मंडळी आहेत. मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानते. खरं म्हणजे मलाही प्रश्नांची तयारी करण्याची गरज नव्हती, कारण मी खूप वेळा नदिष्ट वाचली होती, मी त्यांच्या संपर्कात होते. आणि चिटणीस सरांना तर अशा ह्याच्यामध्ये वेळ मिळणं शक्यच नव्हतं. त्यामुळे अगदी आपण जो काही आत्ताचा कार्यक्रम झाला तो स्पॉन्टेनियस झाला, म्हणजे फार काही तयारी न करता, पण अनौपचारिक कार्यक्रम झाला असं आपण त्याला म्हणूया.
सर, मी तुमचंही मनापासून आभार मानते मला ही संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. परिसंवाद आता चालू होत आहे 10 मिनिटांमध्ये.